तर त्यांनी जे मला सांगितलं ते मला लाईफ टाईम आठवत राहील, की त्यांनी मला असं सांगितलं की आणि ज्या मनाने मी दिलं ते माझं कर्म आहे म्हणे, आणि ज्या प्रकारे ज्या मनाने त्याने घेतलं हे त्याचं कर्म आहे म्हणे. मी एक जवळपास 1 दिवस पूर्ण होत आला होता, माझ्या पोटात काहीच नव्हतं. असं झालं की आता काय करायचं, तर तिथे निघाल्यावर मला एक बाईकची लिफ्ट भेटली. मला अगोदर भीती वाटत होती, कारण की त्यांनी मला मधात बसवलं. ते लोक मागून एक बसलं, समोरून एक बसलं, कारण मला हे लोक किडनॅप तर नाही करत आहेत. तुंगनाथ हा महादेवाचा जगात सगळ्यात हाईटवर असलेला मंदिर. लिफ्ट वगैरे मागायचो. लिफ्ट मागितल्यानंतर मी बोलायचा प्रयत्न करायचो, इंग्लिशमध्ये जमेल, हिंदीमध्ये काहीतरी समजेल त्यांना, नाहीतर मग इशाऱ्याची भाषा मग आपली. मग काय करणार, शेवटी मग तेच करावं लागेल. पाऊस आला, जर पाऊस नसता आला तर मी उठलो नसतो तिथून. ऑब्व्हियसली पाऊस नसता आला, मी उठलो नसतो, आणि मला वाटतं की ती माझी शेवटची रात्र पण होती. तर त्यांचं एकच रिॲक्शन होतं, थोडा रागावले ऑब्व्हियसली. तर ते बोलले की ठीक आहे, तू जे काही करतोय फक्त काळजी घे स्वतःची. प्लॅनिंग खेळत नाही बसायचं आहे, बॅग भरायची निघायचं, जो होगा देखा जाएगा. एखादी ट्रिप प्लॅन करताना आपण त्या ट्रिपमध्ये कुठे राहायचं, काय खायचं, कसं ट्रॅव्हल करायचं, ह्या सगळ्याची केवढी प्लॅनिंग करतो, आणि त्या संपूर्ण प्लॅनिंगला एक बजेट ठरवतो. पण हे बजेट जर आपण शून्य गेले तर? नमस्कार, मी डॉक्टर मृणाल चांदोरकर आपलं स्वागत करते डिजिटल गप्पा याच्या एका रोमांचक एपिसोडमध्ये. आजचा एपिसोड हा खऱ्या अर्थाने रोमांचक आहे, कारण आज आपण बोलणार आहोत एका अशा युवकाशी ज्यांनी वयाच्या 22व्या वर्षी 12 ज्योतिर्लिंगांचा प्रवास केला, तेही खिशात एकही पैसा न ठेवता. चला तर भेटूयात सूरज राठोड याला. हाय सूरज. हॅलो. सगळ्यात अगोदर धन्यवाद, तुम्ही मला तुमच्या पॉडकास्टवरती ते इन्व्हाइट केले. फर्स्ट टाईम माझा हा एक्सपिरियन्स आहे ॲक्च्युली, की मी कॅमेरा फेस करतोय. असं तर लाईक कॅमेरा फेस करतोच, कारण की यूट्यूबचे व्हिडिओज, इंस्टाग्रामचे व्हिडिओज बनवतो, पण हा लाईक फर्स्ट टाईम माझ्यासाठी असं आहे की मी पॉडकास्ट वगैरे कुठेतरी करतोय. आणि खरं तर ह्या गोष्टीचं मला असं वाटलं नव्हतं कधी की मी कोणत्या तरी अशा पॉडकास्टमध्ये जाऊन माझी जी एक प्रवास आहे, माझा जो प्रवास आहे तो मी वर्णन करेल. तर आज खूप काही गोष्टी मला तुम्हाला पण सांगायच्या आहेत, आणि ह्या गोष्टीतून माझा जो पण एक मेसेज राहील तो पण तुमच्यापर्यंत पोहोचवेल मी. तर मी तुझे ना इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर खूप व्हिडिओ फॉलो करते, आणि म्हणून मी पण खूप एक्सायटेड होते की जेव्हा कळलं की सूरज येणार आहे पॉडकास्टवरती. मला खूप प्रश्न आहेत, खूप जाणून घ्यायचं आहे तुझ्या प्रवासाबद्दल. तर पहिलं तर मला हे जाणून घ्यायचं आहे की तू 22 वर्षाचा होतास जेव्हा तू हा प्रवास सुरू केला. मग 22व्या वर्षी मला आठवते की नवीन नवीन इंडिपेंडेंट झालेलो असतो आपण, खिशात पैसे येत असतात. तर त्यावेळेला आपला विचार होतो की गोव्याला जाऊयात, मित्रांसोबत एखादी हाईक करूयात, किंवा अशा हॅपनिंग जागी जाऊयात जरा. मग तू अशी धार्मिक ट्रिप का विचार केली? आता ह्यामध्ये असं एक असं असतं, लाईक सगळ्याचा बघायचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. मी ज्या प्रकारे प्रवासाला बघतो, प्रवास म्हणजे फक्त एन्जॉयमेंट नसतो, तर काही जागा अशा असतात जे फक्त आपण एक्सपिरियन्स करायला जात असतो. आता जे पण काही करतोय, आता 12 ज्योतिर्लिंग मी जे केलं, ह्यामध्ये 12 ज्योतिर्लिंग करायचं जेव्हा मी ठरवलं, आणि असं होतं की यार कसं करायचं वगैरे, कारण की प्रवास तर सगळेच करतात, मी असं काय वेगळं करू शकतो. आणि अशा म्हणजे माझ्या प्रवासाद्वारे मी लोकांना मेसेज पण देऊ शकेल, असा काहीतरी मला प्रवास करायचा होता. आणि हाच प्रवास दिमागात ठेवून मी हे ठरवलं की मी 12 ज्योतिर्लिंग विदाऊट मनी करेल म्हणून. विदाऊट मनीनी मला वाटतं बऱ्याच लोकांना इन्स्पिरेशन पण मिळाली की प्रत्येक वेळेला आपण ट्रिप प्लॅन करताना ना पैशाचा विचार सगळ्यात पहिला करतो, पण तुझी जर्नी बघितल्यानंतर खूप असं वाटलं की पैसे खरंच ट्रिपला असे लागतातच असं नाही. नाही, ह्याच्यामध्ये आता बघा, तुम्हाला सांगतो एक साधं उदाहरण देतो. आता आजच्या सोसायटीमध्ये आता माझे पण मित्र वगैरे आहेत, त्यांना जेव्हा पण मी हा प्रश्न विचारतो की यार चला कुठेतरी ट्रिप करू, कुठेतरी फिरायला जाऊ, त्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न मला तोच असतो, भाई पैसे किती लागणार. तर मला असं सांगायचं की लाईक तुम्ही असं कुठे जायचं जेव्हा ठरवता, आणि प्रॉबब्ली जेव्हा आपण प्लॅन करत असतो त्यावेळेला गोष्टी ह्या फिसकत असतात, अनप्लॅन गोष्टी खूप सुंदर असतात. तर मी त्यामुळे जेव्हा मी हे डिसाईड केलं लाईक विदाऊट मनी मला करायचं आहे, तर
हे एक मोठा प्रश्न होता की लाईक माझे जेवढे मित्र होते मला जे बोलायचे की यार पैसा लागायचा, पैसा लागा आत मी नाही येत, तू जा, मी नाही येत. कारण की खूप ठिकाणी अशा मी सोलो ट्रॅव्हल केलं आहे ह्याच गोष्टीमुळे. आणि मला हीच गोष्ट अशी खटकायची नेहमी की यार का, असं का? मग ह्याच गोष्टी होत्या आणि ह्यामुळे मग मी हा प्रवास करायचा ठरवला, ते पण विदाऊट मनी. मला एक प्रश्न आहे जो मला वाटतं बऱ्याच लोकांना असेल, सगळ्यांना, स्पेशली तुमच्या वयाच्या लोकांना तर असणारच. पेरेंट्सला कन्व्हिन्स कसं केलं की मी चाललोय? अ, खरं तर हे खूप थोडक्यात सांगता येईल डिफिकल्ट आहे. कारण की मी मिडल क्लास फॅमिलीमधून बिलॉंग करतो आणि मी अशा ठिकाणावरून आहे जिथून बोलतात की फ्रीडम म्हणजे काय असते हे जास्त लोकांना माहीत नसतं. त्या लोकांना फक्त हे एवढं माहिती आहे की जसं सायकल चाललं आहे, लोक जसे जगत आहेत तसं मला जगायचं आहे. पण माझ्यामध्ये अगोदरपासूनच आमच्या घरात ऑलमोस्ट जेवढे आम्ही भावंडं वगैरे आहेत, तर त्यामधून मी असा एक आहे की मी मार पण खूप खाल्ला आहे घरी. मार खाल्लाय आणि कशासाठी खाल्लाय तर मला अगोदरपासूनच होतं की यार मला काहीतरी वेगळं करायचं आहे. आणि मी जेव्हा पण माझ्या फिलिंग्ज एक्सप्रेस करायचो तर ऑब्व्हियसली त्यांचं जे रिॲक्शन असायचं ते खूप डेंजर असायचं. आणि जेव्हा मी हे ठरवलं होतं की 12 ज्योतिर्लिंग मला करायचं आहे, ह्या गोष्टीबद्दल मी ॲक्च्युली पॅरेंट्सला इन्फॉर्म नाही केलं होतं. कारण की मला ते माहिती होतं कुठं ना कुठे एक होतं की यार जर मी ह्यांना सांगेल तर एक असतो की यार हां, आपला मुलगा कुठे जाईल, त्यांना एक टेन्शन होईल. तर मला त्यांना टेन्शन नाही द्यायचं होतं. ते नंतर घडलं म्हणा 2-3 दिवसानंतरच त्यांना माहिती पडलं. पण पॅरेंट्सचं असं होतं की लाईक मी अगोदरपासून वयाच्या एक 18-19 वर्षापासून मी बाहेरच आहे. आणि आजपर्यंत मला कोणती व्यसन लागलेलं नाही आणि मी घराची रिस्पॉन्सिबिलिटी पण घेतली. जेव्हा माझे फादर पॅरालिसिस वगैरे होते त्यावेळेला मी फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटीज पण घेतली. त्यानंतर असं जेव्हा मी ठरवलं, पॅरेंट्सला जेव्हा माहिती पडलं, तर त्यांचं एकच रिॲक्शन होतं, थोडा रागावले ऑब्व्हियसली. तर ते बोलले, की "ठीक आहे, तू जे काही करतोय, फक्त काळजी घे स्वतःची." म्हणजे आई-वडिलांची एक बेसिक एक्स्पेक्टेशन आहे आणि त्यांच्या विरोधात मी कधी गेलो नाही. तर त्यामुळे त्यांनी मला अलाऊ केलं ॲक्चुअली या गोष्टीसाठी. म्हणजे थोड्या उशिरा पण पेरेंट्सचा सपोर्ट पण हो, मिळाला तुला. सगळ्यात जास्त बाबांचा. बाबा म्हणजे माझ्यासाठी लाईक आता आजच्या सिच्युएशनमध्ये असं आहे की बाबांना कन्व्हिन्स करणं आणि खूप खूप साऱ्या अशा गोष्टी असतात ज्या आपण बाबांना एक्सप्रेस करू शकत नाही. तर बाबा अगोदरपासून मला सपोर्टिव्ह आहेत. ते बोलून दाखवत नाहीत, राग पण करतात तेवढंच. पण मला असं कळतो की यार बाबा खूप सपोर्टिव्ह आहेत मला. तर म्हणजे त्यांनी आयुष्य बघितलेलं असतं ना, हां. आणि त्यांना पुढचे डेंजर्स माहिती असतात. हो. पण एक एक साइड त्यांची हेही सांगत असते की मी नाही केलं, पण मुलाला करू दे. हां, म्हणजे आता तुम्हाला पण माहिती असेल, की कोणी पण जे आई-वडील असतात, ते का बोलतात? कारण की त्यांनी जे दिवस बघितलेत, ते आपला मुलगा नाही बघावं, ह्याच्यासाठी त्यांच्या काळजीपोटी ते बोलतात ह्या गोष्टी. पण आता त्यांना पण माहिती आहे, की मी वयाच्या खूप कमी वयापासून मी जॉब वगैरे करायला लागलो होतो आणि माझं पूर्ण एज्युकेशन वगैरे मी स्वतःच्या स्वतः बळावर केलं आहे. मी घरून कधी असं एक्स्पेक्टेशन नाही ठेवले. मी मुंबईला माझं ग्रॅज्युएशन केलं. तिथे मी मॉर्निंग 7ला कॉलेजला जायचो आणि तिथून कॉलेजवरूनच मी 12:30 वाजता माझे ऑफिस वगैरे करत रात्री 10-11 वाजता मी घरी यायचो. तर हा माझा रुटीन होता ऑलमोस्ट 3 इयर्स. आणि मुंबईची लाईफ तुम्हाला माहितीच असेल, मुंबईची लाईफ किती हेक्टिक असते आणि त्यामध्ये लोकलचा प्रवास, भाईसाहब. बापरे. पण म्हणजे इन जनरल झाला प्रवास छान. तर प्रवासाचा बद्दल मला असं विचारायचं आहे की पहिलाच प्रवास प्लॅन करत होतास, तेही बिन पैसे वापरता. मग असं नाही वाटलं की एक जरासा ट्रायल घेऊयात, आजूबाजूची ठिकाणं पाहूयात, अष्टविनायकच करून घेऊयात? 12 ज्योतिर्लिंग का? म्हणजे इंडियाची बॉर्डर आहे अख्खी. हां, हां. तर झालं असं म्हणजे ह्या गोष्टी आल्या होत्या माझ्या दिमागात. जे तुम्ही बोललेत आत्ता, की अष्टविनायक का नाही? तर अष्टविनायक म्हणजे एकदा काय झालं होतं, एक किस्सा सांगतो तुम्हाला. मी असंच प्रवास करायचा माझ्या दिमागात चालू होतं, की यार काहीतरी वेगळा प्रवास करायचा आहे. पैसे देऊन तर सगळेच प्रवास करतात. आपण असा काहीतरी प्रवास करू ज्यामुळे लोकांना इन्स्पिरेशन पण मिळेल. आणि मी 8वीला असताना शाळेत एक Google मॅप पर्चेस केला होता. तर Google मॅप पेजवाला तो फोल्डेबल. तर मी ओपन करून बघितला आणि ओपन करून बघितल्यावर अगोदर तर मी कन्फ्यूज झालो. कारण की त्या मॅपमध्ये मला एवढा मोठा भारत आहे का हे दिसायला लागलं. तर मी एकदम नर्वस झालो, की यार खरंच मी करू शकतो का गोष्ट? मग ठरवलं की यार असं तर आपण ठरवू नाही शकणार की आपल्याला करायचं काय नेमकं. तर मग मी चेक करायला लागलो की देवस्थाने वगैरे कुठे असतात आणि थोडक्यात अष्टविनायक बघितलं. तर अष्टविनायकाची जी एक लोकेशन होती ती महाराष्ट्रात होती
आणि मी आहे स्वतः महाराष्ट्राचा, तर महाराष्ट्रातले लोकेशन मला कव्हर करायला एवढं वेळ नाही लागणार. ते मी फ्युचरमध्ये कधी करू शकतो. पण काही अशा प्लेसेस ज्या मला वाटतं की जसं उत्तरेचा भाग झाला, बर्फ वगैरे बघणं, ह्या सगळ्या गोष्टी थोडंसं क्युरिओसिटी असतं ना. एक मी गावाकडचा मुलगा, मला ह्या सगळ्या गोष्टी म्हटल्यावर थोडंसं नवलच. आणि जेव्हा हे डिसाईड केलं तर मॅपमध्ये बघितलं, आणि मॅपमध्ये बघितल्यानंतर हे ठरलं की 12 ज्योतिर्लिंग ह्या भारताच्या वेगवेगळ्या भागावर आहेत आणि भारताची एक प्रदक्षिणा पूर्ण होऊ शकते जर मी 12 ज्योतिर्लिंग करायचं ठरवलं तर. तर त्यामुळे मॅपमध्ये बघितल्यानंतर मला एक आयडिया लागली आणि मी 12 ज्योतिर्लिंग करायचं ठरवलं. हो. मग मला आता थोडंसं हे सांग ना, तुझा प्रवास सांग ना, की कुठून सुरू केलं? कुठल्या-कुठल्या लोकेशन्सवरून ही प्रदक्षिणा कशी पूर्ण केली तू? जेव्हा मी प्रवास करायचं ठरवलं होतं तर महाराष्ट्रापासून सुरुवात झाली. कृष्णेश्वर जेव्हा मी गाठलं होतं, तो माझा अगदी पहिला दिवस. मी निघालो घरून आणि मनात खूप काही प्रश्न होते, आणि त्यानंतर एवढी मोठी बॅग म्हटल्यावर यार मी एवढा मोठा प्रवास करेल का, आणि उन्हाचा तडका त्यामध्ये. कारण की मी 1 एप्रिल 2023ला मी हे सुरुवात केली होती ह्या गोष्टीची. तर उन्हाचा एवढा मोठा तडका, मला दिसतंय की वरतून ऊन आहे तरी पण मी हा का करतोय, ह्या गोष्टी झाल्या. सगळ्यात पहिली लिफ्ट मला माझ्या मित्रानेच दिली. त्याने मला 15 किलोमीटर सोडलं. नंतर म्हटलं यार जा म्हटलं आता तू, मी इथून पुढे जातो, मी माझा जो प्रवास आहे तो. मग एका बाईकवरून दुसऱ्या बाईकवर, दुसऱ्या बाईकवरून तिसऱ्या बाईकवर, ट्रक, नंतर मधात एक पिकअपवाला असतो, पिकअपमध्ये चढलो. आणि मला विश्वास नाही झाला, मी पहिल्याच दिवशी ग्रीष्णेश्वर गाठलं. वॉव! ग्रीष्णेश्वर गाठल्यावर माझी जी फिलिंग्स होती, मी असं एक्सप्रेस नाही करू शकत होतो की यार मी किती आनंदी आहे. कारण की थोडक्यात मी जे ठरवलंय, 12 ज्योतिर्लिंग मी ठरवले, त्याच्यातलं एक आज ऑलरेडी पहिल्याच दिवशी झालंय. तर ही पहिल्याच दिवशी माझ्यासाठी एक अचिव्हमेंट सारखं होतं. मला एवढं भारी वाटत होतं जेव्हा मी तिथे पोहोचलो. पोहोचल्यानंतर असं होतं की मी असं फक्त मंदिराकडे बघतोय की यार किती मस्त आहे ना हे मोमेंट. म्हणजे आपण जे असं विचार करतो की पैसा वगैरे जातो, आय थिंक मी जर पैशाने गेलो असतो तर मला हे गोष्टी फील नसतात झाल्या तिथे गेल्यानंतर. ॲब्सोल्युटली. कारण की हा जो प्रवास होता, मी जेव्हा हे करायचं ठरवलं होतं, आणि फर्स्ट डेज मी खूप नर्वस होतो की मी हा प्रवास करेल की अर्ध्यातून वापस येईल. हे पण डाऊट होतं मला की मी हा प्रवास करू शकेल की नाही. नंतर तिथून मला तिथं गेल्यानंतर पण मला 1-2 प्रॉब्लेम आले. जसं की मला बॅग वगैरे कुठे ठेवायची. मंदिरात प्रवेश करायचा म्हटल्यावर तुम्हाला बॅग ठेवावं लागेल, आणि बॅग ऑलमोस्ट ठिकाणी पेड असतं की हो. तुम्हाला जर सामान वगैरे ठेवायचं असेल तर पेड असतं. तिथे मला एक मुलगा भेटला. दादा म्हणे तू काळजी नको घेऊ म्हणे. आता माहीत नाही, तो रँडमलीच आला माझ्यासमोर. दादा तू टेन्शन नको घेऊ. तुझं इथं दर्शनाचं, नंतर तुझं इथं जेवणाचं पण मी सगळं तुला मी कुठे कुठे आहे असतं ते सगळं सांगेल. तर बॅग वगैरे ठेवली. अगोदर मला तर असं वाटत होतं की यार माझी बॅग गायब तर नाही होणार. कारण की अनोळखी व्यक्ती येऊन मला असं बोलतोय की मी आहे, तू टेन्शन नको घेऊ, बॅग ठेवून दे, जेवण कर. दर्शनाला गेलो. दर्शनाच्या लाईनमध्ये उभे असताना मला लई भारी वाटत होतं. कारण की मी आत्तापर्यंत जेवढं मी गोष्टी केल्या होत्या लाईफमध्ये, मी याच्या अगोदर पण फिरायला खूप ठिकाणी गेलो होतो. पण ह्यावेळेस जी वाईब होती ना ती खूप वेगळी होती. नंतर ग्रीष्णेश्वर झाल्यानंतर त्याच मुलाने मला तिथंच एक अन्नदान होतं. तर तिथं मला जेवणाला पण घेऊन गेला तो. जेवण वगैरे झालं आणि रात्री झोपलो पण बऱ्यापैकी, आणि सकाळीच मी दुसरं ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर गाठायला सुरुवात केली होती. मधात लिफ्ट भेटायची, नाही भेटली तर चला मग आपलं बॅग वगैरे घेतली. ऊन ऊन भरपूर लागायची ऊन. पण माझ्याकडे टॉवेल वगैरे मी कॅरी केलं होतं. टॉवेल डोक्यावर ठेवून घ्यायची, चला आपलं चालायचं. कारण की मला थांबायचं नव्हतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला थांबायचं नव्हतं, कारण की माझा प्रवास खूप मोठा होता. तर जसं तू सांगितलं, की लिफ्ट्स घेतल्या लोकांकडून, हम्म. लोकांनी येऊन तुझी मदत केली. तर हे इतके जे कन्व्हर्सेशन झाले लोकांशी, लोकांशी जे संवाद झाला अनोळखी लोकांचा, तर त्यावेळेला झालेल्या जे कन्व्हर्सेशन्स आहेत किंवा लोकांशी भेटणं आहे, त्याचा तुला आज फरक जाणवतो, की आज तू जेव्हा लोकांशी बोलतो किंवा भेटतो, एक वेगळा अंदाज येतो त्यांच्याबद्दल किंवा आज बदल झालाय, पहिल्यावाल्या सूरजपेक्षा आजच्या सूरजमध्ये थोडा चेंज आहे? चेंजेस तसं बघायला गेलं तर भरपूर आहेत. कारण की अगोदरचा जो सूरज होता तो खूप वेगळा होता, आणि आत्ताचा जो आहे तो खूप वेगळा आहे. जेव्हा लोकांशी माझं कॉन्टॅक्ट व्हायचा ना, आता लिफ्ट कशी मागायची, इंटरेस्टिंग. लिफ्ट कशी मागायची तर हात दाखवायचा, आणि माझ्याकडे एवढी मोठी बॅग बघून मला ऑलमोस्ट लोक सेलर समजायचे.
यार काहीतरी सेल करतोय आणि आपण ह्याला लिफ्ट देऊ शकत नाही. तर असं समजायचं तर मी यार नर्वस व्हायचो, की यार काय होतंय नेमकं? मला लिफ्ट का भेटत नाही आहे? स्वतःकडे जेव्हा मी प्रश्न विचारला, की "यार सूरज काहीतरी प्रॉब्लेम आहे तुझ्याचमध्ये." नंतर कळायचं, की यार माझ्याकडे एवढी मोठी बॅग आहे, मागून टेंट मी आडवा अडकवलेला आहे. तर ऑलमोस्ट लोकांना तेच वाटेल, की हा काहीतरी सेल्समॅन आहे, काहीतरी सेल करतोय त्यामुळे आपल्याला थांबवतोय. तर त्यामुळे पण लिफ्ट नाही द्यायचे. पण खरं तर माझ्या अनुभवातून आलेला महाराष्ट्र हा खरंच एवढा सुंदर आहे, म्हणजे मी खरं सांगतो सगळ्याच बाबतीत. म्हणजे आपण फूड वगैरे घ्या, खायचं प्यायचं वगैरे, नंतरला माणुसकी, सगळ्यात इम्पॉर्टंट माणुसकी आहे. मी जी माणुसकी आपल्या महाराष्ट्रात फील केली आहे ना, ती मला खूप कमी बाहेर बघायला मिळाली. लिटरली लोक बोलत पण नाहीत. आपले इकडे कसं आहे, की तुम्ही जर एखाद्याला विचारलं की सर मला इकडे जायचं आहे, कसं जाऊ? तर त्यांना जर माहीत नसेल ना, तर ते लोकं काय करणार? एखाद्याला विचारणार, की हां, तुम्हाला माहिती आहे की ह्यांना सांगा, हा नवीन माणूस आहे इकडे. ही गोष्ट मला थोडा बाहेरच्या राज्यामध्ये नाही बघायला मिळाली. आणि फूड वगैरे ऑब्व्हियसली महाराष्ट्राचं फूड तर फूड आहे सिरियसली. मी खूप मिस केलं होतं जेव्हा महाराष्ट्र सोडला होता. मी खूप मिस केल्या होत्या ह्या गोष्टी. नंतर हळूहळू भीमाशंकरला गेलो. भीमाशंकरला ॲक्च्युली एक इन्सिडेंट घडला होता माझ्यासोबत. आता भीमाशंकर पोहोचता पोहोचता मला रात्र होत आली होती. जवळपास 6:30-7 वाजले होते. आणि रात्रीची वेळ. आता तुम्हाला पण माहिती भीमाशंकरचं जे मंदिर आहे ते जंगलात आहे. तर मला असं वाटलं की मी अगोदर ज्या दिवशी प्रवास करायला सुरुवात केली त्या दिवशी मी ठरवलं होतं की रात्रीच्या वेळेला मी प्रवास नाही करणार. कारण की रात्रीच्या वेळेस माईट बी पॉसिबिलिटीज की तुमच्या जीवाला धोका असू शकतो. तर ह्यामुळे मी रात्रीचा प्रवास अवॉइड केला होता. नंतरला जेव्हा माहीत पडलं की आत्ता आपण इथे आता मंदिर असल्यावर आपण कोणाला जर रिक्वेस्ट केली तर स्टेसाठी आपल्याला अलाऊ करतील. नाही अलाऊ करतील ॲटलीस्ट थोडी जागा तरी झोपायला भेटली असती तरी माझ्यासाठी इनफ होतं. तर तिथे पोहोचल्यानंतर मला ॲक्च्युली मी खूप लोकांना इन्सिस्ट केलं तिथे की मला फक्त थोडीशी जागा द्या, की यार माझ्याकडे टेंट आहे, मला तुमचं काहीच नको, मला फक्त थोडीशी जागा हवी आहे आणि त्यामध्ये फक्त मला माझं टेंट लावू द्या आणि मला रात्री इथे रेस्ट करू द्या. तिथून निघाल्यावर माझ्यासोबत असं घडलं की आत्ता रात्रीच्या वेळेला वापस तर निघालो. मला लगेच एक जिप्सी भेटली मला लिफ्ट. तर त्यांनी मला एका जवळच्या गावात सोडलं. जवळच्या गावात सोडलं. रात्री मी तिथेच एक मंदिर होतं. मंदिरामध्ये मी टेंट वगैरे लावला आणि रात्रीच्या वेळेस अचानक काय घडलं माझ्यासोबत, मी एक जवळपास 1 दिवस पूर्ण होत आला होता. माझ्या पोटात काहीच नव्हतं. मला भूक लागली होती आणि पहिल्या-दुसऱ्या दिवशी असं घडणं म्हणजे हे थोडंसं आपल्यासाठी हे खूप भारी होतं मला, कारण की अजून एवढा मोठा प्रवास पडला आहे आणि आतापासून मी वीक पडत चाललो आहे ह्या गोष्टीमध्ये. तर रात्री झोपलो असताना जवळपास एक 10:30-11 वाजता, आणि ही गोष्ट मी आत्तापर्यंत कोणासोबत शेअर नाही केली आहे. हे फक्त माझ्या फॅमिली मेंबर्सला माहिती आहे आणि काही माझे जे क्लोज फ्रेंड्स आहेत त्यांना माहिती आहे ही गोष्ट. तर रात्री 10:30-11 वाजता माझ्यासोबत असं घडलं की एक पुजारी टाईप आले. तर मला आता असं वाटलं की लाईक मी मंदिरात आहे तर असेल माहीत बी इथचंच कोणीतरी पुजारी वगैरे असणार. त्यांनी पुडीमध्ये बांधून काहीतरी प्रसाद वगैरे आणला होता आणि त्याच्यामध्ये पुरणपोळी होती ॲक्च्युली. तर मी जेव्हा असं आले ते नेमकं, मी त्यांना बोललो की नमस्कार बाबा बोललो मी. झोपलोच नव्हतो. तर त्यांना नमस्कार बाबा बोललो. तर नमस्कार बाळा म्हणे. मी काही न बोलताच त्यांनी अगोदर मला क्वेश्चन काय केला की तू जेवलास की नाही? तर मी बोललो आता आतून एवढं होत होतं की यार मी नाही सांगू शकत नाही. मी म्हटलं की लाईक हां, मी आत्ता जेवलोच नाही आहे. मला खूप भूक लागली आहे. तुमच्याकडे काय असेल तर प्लीज मला द्या. तर त्यांनी मला एक पुडी दिली. पुडीमध्ये पुरणपोळी वगैरे आणि त्यामध्येच अजून 1-2 हे होते पदार्थ खाण्यासाठी. ते मी खाल्लं. सिरियसली त्या दिवशी मला असं फील झालं की थोड्या क्षणासाठी मी स्वर्गात आहे म्हणून. आणि पुढच्या दिवशी मी वेट करत बसलो तिथे. मला ॲक्च्युली त्यांना धन्यवाद बोलायचं होतं. कारण की मला त्यांनी अशा वेळेमध्ये फूड आणून दिलं होतं. त्यावेळेला मला खूप भूक लागली होती. तर पुढच्या दिवशी जेव्हा मी तिथे वाट बघत बसलो होतो, की आत्ता येतील, नंतर येतील. खूप वेळ झाल्यानंतर मग मी असंच तिथच्या एका दादांना विचारलं, की "दादा इथचे पुजारी कुठे राहतात?" मला एकदा त्यांना थँक बोलायचं आहे. कारण की त्यांनी मला एवढं स्वादिष्ट जेवण रात्री दिलं. तर ते बोलले, "तिथे कोणी पुजारी नाही आहे." तर ते बोलले, की "इथे कोणी पुजारी नाही." मी म्हटलं, "सिरियसली?" म्हटलं मी म्हणजे त्यांचा जो एक पेहरावा होता, त्यांनी जे कपडे वगैरे टाकले होते आणि त्यांचे जेवढं जसं काही मी सांगितलं त्यांना, की असं-असं त्यांनी कपडे वगैरे टाकले होते. तर असं कोणी नाही का इथे त्यांनी मला दिलं होतं खायला. तर पुढच्या दिवशी कळालं, की तिथे कोणीच पुजारी वगैरे कोणी नव्हतं. ती रात्र मला आज पण आठवण आहे. हां,
कारण की मी एक कंप्लीट एक दिवस होत आला होता आणि मला काही खायला मिळालं नसताना मला पुरणपोळी खायला मिळाली होती. मला थोड्या क्षणासाठी आईची पण आठवण आली होती का माझी मम्मी एवढं मस्त पुरणपोळी बनवते खूप. आणि तर मला ते पण आठवत होतं की यार ठीक आहे, चांगलं चाललंय, काही हरकत नाही सूरज, फक्त तुला थांबायचं नाही आहे. आणि मग तिथून पुढे करत करत मग त्र्यंबकेश्वरला पोहोचलो. मग प्रवासात असं कधी झालं की ठरवून दिलंय आता की नाही, मला आता पुढे नाही जाता येणार, मी इथे थांबतो, हे एक स्थान आपण स्किप करूयात आणि जाऊयात, एवढ्या ब्रेकिंग पॉइंटवर कधी आलास तू? हा, ॲक्च्युली आलो होतो 2 ते 3 वेळा. कारण की खूप असं कसं असतं माहिती आहे का, आपण जेव्हा उन्हात चालतो आणि ट्रेक वगैरे, ट्रेकची मला अगोदर सवय होती. पण ट्रेक पण किती केलेत मी, 10 ते 15 किलोमीटरची ट्रेक आमची झालेली होती. आणि ट्रेक म्हटल्यावर ते 10-15 किलोमीटर, आणि इकडे चालायचं म्हटल्यावर मी दिवसाचा टार्गेट 20-25 किलोमीटरचा ठेवायचोच मी डेली. आणि एवढी मोठी बॅग, जवळपास 20 किलोची बॅग होती माझ्याकडे. त्याच्यामध्ये मी ब्लँकेट वगैरे, माझे कपडे वगैरे आणि काही म्हणजे असं मेडिसिन्स वगैरे मी सगळं कॅरी केलं होतं सोबत, आणि पाण्याच्या 2 बॉटल घेतल्या होत्या. टेंटचा पण वेट. मग अशा स्थितीमध्ये जेव्हा आपण ट्रेक करतो, तर उन्हाचा तडाखा खूप भारी होता त्यावेळेला. तर एकदा काय झालं होतं की जेव्हा मी ह्याला होतो गिरिडीला, झारखंडमध्ये, बाबा बैद्यनाथ धाम म्हणून ज्योतिर्लिंग होतं हो, माझं, हो. तिथे मला पोहोचायचं होतं. तर जात असताना काय झालं की तिकडे आता झारखंड पोहोचेपर्यंत माझा हुलिया खूप वेगळा झाला होता. सिरियसली मला कोणीच स्लिप देणार नाही, मला आरशात बघितल्यावर स्वतःला हे फील झालं होतं. तर मग मी असं वाटत होतं की यार मला खरं स्लिप भेटणार की नाही इथून पुढे, का माझी जर्नी अशीच कंटिन्यू राहणार आहे. तर त्यामध्ये झालं असं की मी जवळपास एक 50-60 किलोमीटर बैद्यनाथ धाम राहिलं होतं. आता चालायचं चालतोय जवळपास मी 15 ते 16 किलोमीटर चाललो, सकाळपासून दुपारपर्यंत, 3 वाजेपर्यंत. 7 वाजता चालू केलं होतं. तर आत्ता असं वाटायला लागलं की यार नको, मला आता नाही चालायचं आहे. आणि मी का करतो यार, म्हणजे सिरियसली का? मग देवाला प्रश्न विचारतोय, देवा यार कसं करतोय माझ्यासोबत तू? मी निघालोय घरून, तुझ्या आशेवर निघालोय, तर मला रस्ता दाखव. तर थोड्या वेळानंतर असं झालं की एक बाईकवाला आला. एक तर मी 1.5 ते 2 तासापासून लिफ्ट मागत होतो, मला कोणीच लिफ्ट नाही दिली. एक बाईकवाला आला. ॲक्च्युली माझ्या गळ्यात एक माळ होती, माळ घरी ठेवलेली आहे मी. तर ती माळेला मी हात लावून असं बोललो की देवा आता खूप झाले, मला आता काहीतरी रस्ता दाखव, नाहीतर मला इथेच काहीतरी कर. एवढंपर्यंत झालं होतं. आणि त्यानंतरला मग मी जेव्हा देवाला प्रार्थना केली, तुम्ही विश्वास नाही करणार, विदिन 5 मिनिट्स माझ्याकडे एक असं टू व्हीलरवाला आला, ज्याने मला मंदिराच्या गेटवर सोडले. वाव. तर तुम्हाला मी एक आजीचा किस्सा सांगतो. त्र्यंबकेश्वरला पोहोचल्यावर ॲक्च्युली माझ्यासोबत हे घडलं होतं. त्र्यंबकेश्वरला मी पोहोचलो. जवळपास 3ऱ्या का 4थ्या दिवशी पोहोचलो मी त्र्यंबकेश्वरला. आणि तिथे पोहोचल्यानंतर माझ्यासाठी सगळ्यात मोठा टास्क होता बॅग कुठे ठेवायची. हा प्रॉब्लेम तर मला सगळीचकडे होता, बॅग कुठे ठेवायची. आणि तिथे मी जेवढी दुकानं होती त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आजूबाजूला, जेवढी दुकानं होती, जेवढी घरं होती, मी सगळ्यांना विनंती केली की प्लीज माझं बॅग कोणीतरी ठेवा. कारण मला असं आता दर्शनाला जायचं आहे म्हटलं, बॅग अलाउड नव्हते आतमध्ये. मी तिथे जेवढे बॅगेज काउंटर होते त्यांना पण रिक्वेस्ट केली की यार प्लीज मला अलाउ करा आतमध्ये, कारण की मला हा प्रवास करून मला पुढे पण वळायचं आहे, मला थांबता नाही येणार आहे जास्त कुठे. बरोबर. तर फिरत असताना पूर्ण जवळपास एक 2 तास फिरलो मी तिथे, मला माझी बॅग कोणीच नाही ठेवली. आणि मला आता असं अशी तळमळ झाली की मी जवळ आलो पण दर्शन नाही करू शकत आहे. तर झालं असं, तिथंच एक असं बाजार टाईप लागला होता, भाजी वगैरे विकतात ना. हो. तर तिथे मी एका आजीला मी विनंती केली, आजी प्लीज माझी बॅग तुमच्याजवळ ठेवा, मला आता खूप वाईट वाटतं, मी देवाच्या एकदम एवढं जवळ आलो आहे पण मी दर्शन नाही करू शकत आहे. तर आजीचा तोच प्रश्न होता की तो तिथं पैसे दे आणि तिथं बॅग ठेव. पण मी त्यांना मग सांगितलं मी बिना पैसे हा प्रवास करतोय आणि 12 ज्योतिर्लिंग करतोय. तेवढं म्हटल्यावर त्यांनी क्षणाचा विचार न करता त्यांनी मला डायरेक्ट म्हटले की एक काम कर, बॅग ठेव तुझी इथेच. आणि मी गेलो दर्शनाला. दर्शनाला गेल्यावर मला ॲक्च्युली वेळ झाला तिथे, 3 तास लागले मला लाईनमध्ये दर्शन करायला. आणि त्या दरम्यान तिथं काय घडत होतं आजीच्या जवळ, मला ह्याची काहीच आयडिया नव्हती. दर्शन मी करतोय. वापस आल्यानंतर जेव्हा दर्शन करून मी वापस आलो बाहेर, आजीकडे बघतोय, आजीचा एकदम चेहरा असं रडल्यासारखा आणि एकदम उदास झाले होते त्या. मी विचारात पडलो की यार ह्यांना कोणी काय म्हटलं आहे का, काय झालं आहे, असं काय झालं असेल की एवढं नाराज दिसत आहेत. मी
जस्ट त्यांना आजी म्हणून आवाज दिला. माझ्याकडे त्यांनी बघितलं आणि ते हसायला लागल्या ते एकदम. आणि म्हणजे मला येऊन अशी मिठी मारली त्यांनी, की बाळा म्हणे तू गेला म्हणे, त्याच्यानंतर काय घडलं म्हणते मी ॲक्च्युली त्यांच्याकडे बॅग ठेवून गेलो. आता जवळच्या कोणीच माझी जवळच्या लोकांनी माझी कोणीच बॅग नाही ठेवली होती. नाही. बिचारे त्या आजीनी बॅग ठेवली माझी. त्या आजीने आजींना सगळेजणांनी सांगितलं म्हणजे की त्या बॅगमध्ये बॉम्ब आहे. तर मी विचार करतो यार, सिरियसली एकतर फर्स्ट ऑफ ऑल कोणी हेल्प करत नव्हती माझी, आणि ती बिचारी आजी आली समोर मला हेल्प करायला. त्याला पण तुम्ही असं भीती दिली की याच्यात बॉम्ब आहे आणि आता तुझ्यावर सगळं काही येणार आहे. बापरे. मला आजीने असं सांगितलं. मी सांगता क्षणी मी असा शॉक, की सिरियसली असं काही झालं इथे. आजी म्हटलं सॉरी म्हटलं माझ्यामुळे तुम्हाला एवढं टेन्शन आला म्हटलं, कारण की त्यांचा तर एक विचार होता की ते मला हेल्प करायच्या दृष्टिकोनाने, आणि त्यांनी माझ्या फिलिंग्स समजल्या थोडक्यात. तिथं एवढे लोक होते, एवढे दुकानांना जाऊन मी रिक्वेस्ट केली, पण कोणीच माझी रिक्वेस्ट देतं असं बोलतात ना की नाही इथं नाही इथं नाही. आता जसं सगळ्यांचा दृष्टिकोन होता तसं आजीचा नव्हता. आजीने माझ्यामधला माणूस बघितला असेल बहुतेक. बाकीच्यांना मी टेररिस्ट दिसत होतो, की जर बॅग इथे ठेवली तर बॉम्ब फुटेल. तसंच आजीसोबत घडलं तिथे. आणि नंतरला जेव्हा मी आजीला जाऊन मिठी मारली, मला तिथे पण भारी वाटलं. माझी स्वतःची आजी आहे असं वाटलं मला थोड्या क्षणासाठी. कारण की त्या खूप भाऊ झाल्या होत्या मला बघून, आणि ते मोमेंट खूप छान होतं माझ्यासाठी. नंतर त्र्यंबकेश्वर झाल्यानंतर मी तिथून पुढचा प्रवास मी गुजरातकडे वळलो होतो. गुजरातमध्ये सोमनाथ सोमनाथ. सोमनाथ आणि नागेश्वर धाम म्हणून आहे तिथे. मग तिथे सोमनाथाला जेव्हा गेला, नागेश्वर धामला गेला, तर लोकांना माहिती होतं की तू ब्लॉग्स वगैरे बनवतोय ह्याच्यात, किंवा तुझी ही अशी टाईपची जर्नी चालली आहे. आता तू म्हणजे तुझा प्रवास शेअर केला होता का लोकांसोबत? आता ह्याच्यामध्ये होतं कसं, की जेव्हा मी नाशिकमधून मला एक लिफ्ट भेटली. त्यांनी मला सुरतपर्यंत सोडलं डायरेक्ट. सुरतपर्यंत पोहोचल्यानंतर फर्स्ट टाईम असं झालं होतं की मी गुजरातला गेलो आहे. म्हणजे गुजरातची बाउंड्री फर्स्ट टाईम मी क्रॉस केली आहे. आणि जेव्हा गुजरात असं प्रारंभ म्हणून लिहून आलं, असं लिहिलेलं होतं बोर्ड, आणि सगळं काही गुजरातीत लिहिलेलं आहे आता. हा. तर असं वाटायला लागलं की यार आत्ता खरं ॲडव्हेंचर आपलं सुरू झालं आहे. आपण आपली जी मातृभूमी आहे ती सोडलेली आहे, आणि आत्ता आपण कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आलो आहे. कारण गुजरातीमध्ये सगळीकडे पोस्टर पण गुजरातीमध्ये लागलेले आहेत, आणि सगळं काही एकदम असं वेगळं दिसायला लागलं. ट्रकवाले पण मला विचारायचे की कुठं जायचं आहे, आणि ते मला पैसे मागायच्या अगोदरच मी त्यांना बोलून द्यायचो की सर, दादा, माझा हा जो प्रवास आहे हा बिना पैसे आहे, आणि 12 ज्योतिर्लिंग करतोय. ऑलमोस्ट ठिकाणी कसं झाले, जेव्हा मी 12 ज्योतिर्लिंग आणि हे बोललोय, तर मला लोकांनी पुढचे प्रश्नच नाही विचारलेत, कारण ही लोकांची श्रद्धा 12 ज्योतिर्लिंग दरम्यान. तर गुजरातला मी जेव्हा निघालो, सुरतला पोहोचलो. सुरतला पोहोचल्यावर मला तिथे एक मुलगा होता. त्याने मला लिफ्ट दिली, आणि त्यांनी मला असंच विचारलं की लाईक तुम्ही कुठून आलात आणि काय करताय, किती दिवसापासून करताय. म्हटलं माझं हे 5वा का 6वा दिवस आहे म्हटलं, विदाऊट मनी मी ट्रॅव्हल करतोय म्हटलं. नंतरला त्याने मला काय केलं, तुम्ही गुजरात में आए हो आप, तो गुजरात में आपका स्वागत करना हमारा काम बनता है. हो. तर त्यांनी मला तिथे जलेबी आणि फाफडा वगैरे असतो ना, त्यांनी मला तिथे खायला पण दिली, आणि मला पार्सल पण घेऊन दिलं सोबत. तर गुजरातमध्ये स्वागत तर बऱ्यापैकी चांगला झाला होता. नंतर तिथून पुढे थोडंसं डिफिकल्टीज वाढल्या माझ्या, कारण की लिफ्ट वगैरे भेटणं बंद झाली. मग आपलं जे आपण म्हणतो हे अहमदाबाद साईडला मला लिफ्ट भेटत नव्हती, आणि त्या साईडला पूर्ण इंडस्ट्रियल एरिया असल्यामुळे हीट वेव्ज असतात ना उन्हाचे, एवढे वाढले होते, आणि त्यामुळे मला नको वाटत होतं ते. खूप असं वाटत होतं. त्याच दरम्यान मला एक मुलगा पण भेटला होता, तो माझ्यासारखा प्रवास करत होता ॲक्च्युली. पण नंतरला कळलं की तो पैसे पण वापरत होता मधात. तर मग मी त्याच्यासोबत डिस्कंटिन्यू केला, कारण की असं होईल की मी जे प्रवास करतोय ते लोकांना मग फेक वाटेल. मी अगोदर पण बोललो जसं की लाईक मी लोकांशी खोटं बोलू शकतो, स्वतःशी नाही खोटं बोलू शकणार. तर त्याने पण असंच लाईक कन्सेप्ट घेऊन आला होता की विदाऊट मनी मला ट्रॅव्हल करायचं आहे, पण मधात तो पैसे वगैरे खर्च करायचा. तर मग मी त्याला जवळपास 3ऱ्या का 4थ्या दिवशी त्याला म्हटलं, भाई तू तुझ्या रस्त्याने जा, माझा रस्ता वेगळा आहे. तर हे घडल्यानंतर एक पूर्ण नेक्स्ट डेचा प्रवास करून मी सोमनाथला पोहोचलो. सोमनाथला पोहोचल्यानंतर तिथचं थोडासा जो वातावरण होता तो अनपेक्षित होतं माझ्यासाठी, की मी खरंच हे माझ्यासाठी होतं आहे का. तिथं पोहोचल्यानंतर त्यांच्या इकडे एक सप्ताहासारखा एक कार्यक्रम होतो सोमनाथ मंदिराच्या जस्ट साईडलाच.
तर तिथे राम नाम जप हे कंटिन्यू असतात आणि तिथे काही लोकांनी मला सांगितलं की त्यांचं वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पण नाव आहे म्हणून, गिनीज बुक रेकॉर्डमध्ये. राम 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 नाम कंटिन्यू असं बोलत राहायचं, तर त्यांचं गिनीज बुकमध्ये पण नाव होतं. मला तरी एक्सपिरियन्स करायचं होतं की ती एनर्जी कशी असते सुरुवातीला राम राम राम, आणि एकदम जेव्हा इंटेन्स होतं सगळं, एकदम फास्ट 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 फास्ट, जसं महाराज म्हणणार तसे मागं लोक पण म्हणणार. त्या इंटेन्स एनर्जीमध्ये मी जेव्हा तिथे गेलो, मला खूप भारी वाटलं. आणि तिथेच त्यांना जेव्हा माहिती पडलं की मी 12 ज्योतिर्लिंग यात्रा करतोय, तर त्यांनी माझा सत्कार पण केला. म्हणजे मला बोलतात की शाल वगैरे देऊन. तर तिथे सगळे लोक पण माझे येऊन पाया पडत होते की मी 12 ज्योतिर्लिंग करतो, तर लोक माझे येऊन पाया पडत होते. मी म्हणतोय लोक का पाया पडतात माझे, म्हणजे एकदम अचानकपणे एवढं सगळं काय घडतंय, तर माझ्यासाठी ते नवीनच. यार हे होतंय काय नेमकं, पाया पडतायत, अरे मी तर देव तर नाही आहे भाई, मग लोक माझे पाया का पडतायत. नंतरला मला कळालं की जे जर्नी मी करतोय त्या जर्नीला माझे पाय सगळ्याच देवस्थानाला लागणार आहेत, तर थोडक्यात त्यांना 12 ज्योतिर्लिंगचं दर्शन एकाच ठिकाणी होणार आहे. तर हे त्याच्या मागचं हे होतं पॉईंट. तर तिथे असताना म्हणजे अगोदरच्या दिवशी तिथे जेवण वगैरे मला बऱ्यापैकी भेटलं, झोपायला जागा पण भेटली. पुढच्या दिवशी जेव्हा मी ठरवलं की मला आता इथून निघायचं आहे, निघायचं ठरल्यावर मला तिथेच एक बाबा होते, तर त्यांनी मला 2,000 रुपये दिले. तर मी म्हटलं, बाबा म्हटलं हे पैसे माझ्या काही कामाचे नाहीत, म्हटलं तुमच्याकडून घेऊन पण माझा काही अर्थ नाही म्हटलं ह्या पैशाचा, कारण की माझा पूर्ण प्रवास हा बिना पैसे आहे. तर मला तुम्ही हे पैसे नका देऊ, या हिशोबाने तुम्हाला जर करायचं असेल दान करून द्या ना, तर कुठंतरी मी हे अनाथ मुलांना वगैरे जेवायला वगैरे देऊन द्या, काहीतरी करा तसं सामाजिक काम वगैरे, मला नका देऊ. मला ह्या पैशाचं काहीच किंमत नाही माझ्यासाठी, कारण माझा पूर्ण प्रवास बिना पैसे आहे. तरी त्यांनी बळजबरी माझ्या हातात 2,000 रुपये दिले. मी पैसे घेतले, तिथून निघालो. असं झालं की आता काय करायचं, तर तिथून निघाल्यावर मला एक बाईकची लिफ्ट भेटली. मला अगोदर भीती वाटत होती, कारण की त्यांनी मला मधात बसवलं, ते लोक मागून एक बसला, समोरून एक बसलाय, यार मला हे लोक किडनॅप तर नाही करतायत ना, असं वाटलं मला. पण नंतर झालं की नाही, त्यांनी सोडलं मला नागेश्वर धामला. सोडल्यानंतर तिथून वापस जेव्हा आलो मी, तिथून मला मेन सिटीमध्ये सोडलं. तिथं मी रात्री एका पेट्रोल पंपच्या साईडला झोपलो. सकाळी उठून पुढचा प्रवास सुरू केला MP साठी. आता हे जे सगळे तू उन्हाळ्यात प्रवास सुरू केला होता, तर तू म्हणला की उन्हाचा हे लागायचं, आणि गुजरात MP ह्यांचे उन्हाळे एकदम फिअर्स असतात. बरोबर. तर पाणी बेसिक हे आपल्याला आत्ता काही वाटत नाही, किचनमध्ये गेलो नळ उघडला पाणी प्यायलं, पण ऑन रोड पाणी खूप अवघड गोष्ट आहे. म्हणजे बिस्लेरी तर ठीक आहे की नाही घेता येणार बिकॉज बजेट नाही आहे, पण इवन रोड साईड असं तुम्हाला उठून कोणीतरी पाणी देईल असं कोणीच नसतं. व्हॉट डिड यू डू, काय केलं. पाणी जेवण हे तर बेसिक आहे, त्याच्यासाठी काय करायचं तू. आता गुजरातमध्ये काय झालं होतं, जेव्हा मी सोमनाथवरून निघालो होतो, मधात जेव्हा मी MP साईडला वळलो होतो, तर मधात एक दिवस असा झाला की जवळपास 1.5 दिवस होत आले मला काहीच खायला भेटलं नव्हतं. इवन मी लोकांना रिक्वेस्ट पण नाही करू शकत होतो, कारण की माझा प्रवास आहे. लोक जर पुढून बोलतील तर मी त्यांना बोलू शकत होतो की मला काहीतरी खायला द्या, फक्त पैसे वगैरे नको आहे मला. तर 1.5 दिवस झाला होता, माझ्या पोटात काहीच नव्हतं. अक्षरशः माझे डोळे असे लागत होते. मला आता विचार करत बसलो मी, यार काय करू काय करू आता. मग जिथे बसलो होतो तिथून अर्धा किलोमीटर चाललो मी. चालल्यानंतर मला लेफ्ट साईडला एक हे दिसलं, आपलं गाई वगैरे पालन करतात ना, हां हां नाही थोडक्यात गौशाला टाईप. हां, तर गौशाला होती, गौशाला. आणि गौशाला इथे गेल्यानंतर मला असं एक दुकान टाईप दिसलं. खूप साऱ्या भरण्या वगैरे ठेवल्या होत्या, आणि भरण्यामध्ये असं वेगवेगळे स्नॅक्स ठेवले होते. मला असं वाटलं की एक दुकान आहे, कारण की आपल्या इकडं तर तसंच असतं, भरणींमध्ये खूप सारे स्नॅक्स ठेवलेले असतात, कुठे चॉकलेट ठेवले, काय ठेवले, तर आपल्यासाठी ते एक दुकानच. मग पाणी पिलो तिथे, बसलो होतो, सगळं काही बघतोय पण खाता काहीच आहे ना, पैसे असून सुद्धा. मग झालं असं की आतून एक गौशालामधून एक दादा आले. ते मला बोलले की कुठे चालले तुम्ही, तर मी म्हटलं 12 ज्योतिर्लिंग यात्रा चालली आहे माझी, आणि आता मी ऑन द वे आहे, तर तुम्ही काही खाल्लं की नाही म्हणे. मी म्हटलं नाही, काही मिळेल का तुमच्याकडे खायला. हे जेवढ्या भरण्या ठेवल्यात म्हणे, तिथे जवळपास 50 ते 60 भरण्या होत्या. जेवढ्या भरण्या ठेवल्या होत्या त्याच्यामध्ये स्वीट्स होतं, स्नॅक्स होतं, नमकीन होतं, खूप काही होतं म्हणे. ह्याच्यातून तुम्ही काहीही घेऊन खाऊ शकता, आणि ते सगळं फ्री होतं. तिथे साईडला एक प्लेट ठेवली होती,
आणि त्यांनी मला सांगितलं की हे सगळं फ्री असतं. हां. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना जर काही खायचं असेल तर ते लोक इथे खाऊ शकतात आणि हे सगळं फ्री आहे. मस्त. म्हणजे आता लहानपणी आपल्याला माहिती नाही की दुकान वगैरे बघितलं यार भरण्या वगैरे एवढ्या सगळ्या तर काय करायचं आता. तर अगोदर तर मी तिथून चिवडा वगैरे घेतला, खाल्ला. जास्त काय गेलं नाही पोटात तरी पण, कारण की जेव्हा आपण जास्त गॅप वाढतो आपल्या जेवणामध्ये वगैरे भूक कमी होते. भूक पण कमी होऊन जाते. तरी पण खाल्ला थोडाफार. मग तिथून हे म्हणजे एक असा एक्सपिरियन्स होता. बोलतात ना, आपण रेगिस्तानमध्ये आहे आणि पाणीच्या शोधात आहे आणि आपल्याला समुद्रच सापडला थोडक्यात. तसं झालं होतं, कारण की 1.5 दिवस मी काहीच खाल्ला नव्हता. तर त्यामुळे हे असं झालं की खूप भारी होतं माझ्यासाठी. नंतर आता तिथून पुढे वळलो मी MP साठी. MP जात असताना मला मधात एक भीती काय होती माहिती आहे का? मला माहीत नाही ते कुठून आलं काय आलं मला, म्हणजे मोबाईलमध्ये दिसलं असं की MP मध्ये असं एक MP ला म्हणजे गुजरातवरून MP ला जायला एक रूट आहे. त्या रूटमध्ये बोलतात ना डाकू वगैरे हो, अगोदरपासून हे हो. करतात की यार लुटतात वगैरे, गाडी वगैरे लुटतात वगैरे. मी म्हटलं यार आपल्याकडे तर मोठी बॅग पण आहे, काही आहे नाही म्हणा बॅगेत, पण तरी पण पुढचा प्रवास करायचा म्हटल्यावर आपल्याला बॅग तर पाहिजेच. आणि जर असं काही इन्सिडेंट आपल्यासोबत घडलं तर एक भीती अगोदरच बसली मनात. पण तिथून मला एक असं मी उन्हात चालत होतो असं एक लिफ्ट मागत 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 जवळपास अर्धा एक तास झाला. एक लिफ्ट भेटली मला आणि ते दादा एकटेच होते कारमध्ये आणि त्यांनी मला कारमध्ये बसवलं. म्हणे कुठं जायचं आहे म्हणे. आता मी त्यांना काय सांगू, मला इंदोरला जायचं आहे म्हणून, मला इंदोर गाठायचं होतं. तिथून मग उज्जैन वगैरे जाणार होतो मी. म्हणे मी पण इंदोरलाच चाललो आहे. म्हणजे एवढ्या उन्हाच्या तडक्यातून मी गाडीत बसलो. फुल AC केली त्यांनी माझ्यासाठी. रिलीफ वाटलं असेल. रिलीफ म्हणजे खूप भारी. कारण की एकतर तो डाकूचा जो जे ना डकेती वगैरे होते त्याचं पण निघाला दिमागातून की नाही यार आता इंदोरला पोहोचणार आहे डायरेक्ट. तर मधात अशी काहीच भीती नाही आपल्यासाठी. इंदोरला पोहोचल्यानंतर त्यांनी पण इन्सिस्ट केलं की पैसे घ्या म्हणून काहीतरी. मी म्हटलं नको आहे, मला पैसे नाही पाहिजेत. काही जर पॉसिबल होत असेल तर मला पाणी वगैरे पाजून द्या, नाहीतर थंड वगैरे, कारण ऊन होती एवढी, तर थंड पाणी पाजून द्या आणि मला काहीतरी खायला घेऊन द्या फक्त, म्हणजे थोडंफार काही होणं. तर त्यांनी माझ्यासाठी एक कचोरी वगैरे घेतली, पाण्याची बॉटल घेऊन दिली मला एक. तर म्हटलं थँक्यू सो मच. खरंच म्हणजे तिथून इथपर्यंत यायला मला खरंच भीती वाटत होती आणि जवळपास 150 किलोमीटर होतं. त्याने मला 150 किलोमीटर सोडलं डायरेक्ट इंदोरला. वाव. मग इंदोरला पोहोचलो तर सही, पण आता झोपायचं कुठे. इंदोर सिटी तर खूप मोठी आहे आणि म्हणजे फर्स्ट टाईम मी आता सगळे हे नवीन नवीन राज्य बघत होतो. गुजरात बघितला फर्स्ट टाईम, नंतर MP मध्ये फर्स्ट टाईम शिरलो आहे. आणि इंदोर म्हणजे इंदोरचा एक इन्सिडेंट सांगतो तुम्हाला किस्सा. ॲक्च्युली इंदोरला पोहोचल्यानंतर मी तिथे एक मला हनुमानजीचं मंदिर भेटलं. हनुमानजीचं मंदिरामध्ये मी जाऊन झोपलो वगैरे, तिथे रेस्ट केला. आणि माझी मावशी आहे, सक्की मावशी आहे माझी. 22 ते 23 वय होतं माझं, तरी पण मी त्या वयात पण मी मावशीकडे कधीच नव्हतो गेलो. माझी मावशी प्रॉपर इंदोरचीच होती. तर जेव्हा मावशीला माहिती पडलं की मी इंदोरला वगैरे आलो आहे, तर मावशीने मला कॉल वगैरे केला. त्याने मला विचारलं की तू आत्ता कुठे आहेस. तर एक असतो ना एक माया असते हो. आईची, कारण मावशी म्हणजे दुसरी आई. तर मावशी मला बोलली की बाळा तू चल माझ्या घरी, तू कधी इंदोरला आला नाही आहे, तूच चल माझ्या घरी. तर मी मावशीला म्हटलं, मावशी म्हटलं खरंच मला माफ कर म्हटलं, कारण की मी थोडक्यात माझ्या जर्नीवर आहे म्हटलं, माझ्या प्रवासावर आहे, मी नाही येऊ शकत म्हटलं. मला खरं तर खूप वाईट वाटत होतं, कारण की फर्स्ट टाईम मी तिथे इंदोरला गेलो होतो आणि माझ्या मावशीकडे जाऊ शकत नव्हतं. मावशी अक्षरशः रडल्या तिथे की मी हा प्रवास करतोय. मावशीने मला प्रश्न पण केला की का करतोय, काय गरज आहे तुला करायची, जसं एक आई विचारणार बहुत. तर मावशीने असं बोललं. नंतरला मी त्यांना म्हटलं की मावशी म्हटलं माझ्या प्रवासाचं असं आहे की म्हटलं मी कोणाच्या घरी नाही थांबणार त्या प्रवासाच्या दरम्यान. मी जे बोलतात ना की सार्वजनिक प्लेसेस असतात हो. त्याच ठिकाणी थांबणार, का मंदिर, गुरुद्वारा, आश्रम वगैरे. मी कोणाच्या घरी जाऊन स्टे नाही करणार, का कोणाच्या घरी जाऊन मी जेवण नाही करणार, काहीच नाही म्हटलं. तर मला माफ कर म्हटलं. तर तिथून अगोदरच्या दिवशी मी रात्री तिथेच एका घराच्या साईडला मी टेंट लावला, झोपलो तिथेच. मला पुढच्या दिवशी उज्जैन गाठायचं होतं. उज्जैनमध्ये जे माझ्यासोबत घडलं आहे ते मला तरी नाही वाटत, म्हणजे असं अनपेक्षित होतं आणि असं घडणं म्हणजे खूप रेअर आहे. काय तिथे घडलं? नेमकं घडलं असं की जेव्हा मी उज्जैनला पोहोचलो, तिथे पोहोचल्यानंतर मला तिथल्या एका माणसाला माहिती पडलं की हा 12 ज्योतिर्लिंगचा प्रवास करतोय. त्यांनी मला सरळ दर्शनासाठी नेलं आतमध्ये.
तर इथं लोकांना समोरासमोर बघणं पण खूप मोठी गोष्ट वाटते तिथे. पण मला अक्षरशः शिवलिंग एकदम जवळून बघायला मिळालं. आणि त्याच्याहीपेक्षा भारी गोष्ट म्हणजे शिवलिंगवरची एक माळ माझ्या गळ्यात टाकली त्यांनी. वाव. तर हे त्यावेळेला मला असं वाटतं की मी पूर्ण जगातला सगळ्यात बोलतात ना सगळ्यात ब्लेस पर्सन आहे. कारण की महाकालाचे दर्शन भेटणं आणि त्यामध्ये महाकालाच्या शिवलिंगवरची माळ आपल्या गळ्यात येणं, हे म्हणजे मला आज पण काटा येतो त्या गोष्टी विचार करतो मला, आणि इमोशनल पण होतो मी ह्या गोष्टीचा जेव्हा मला असं वाटतो की नाही यार, म्हणजे ह्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत हे खरंच किती भारी होतं आपल्यासाठी. आणि त्यामुळे मला आज पण वाटतं की महादेवाची कृपा माझ्यावर नेहमीच आहे. असं झालं होतं तिथे. ॲक्च्युली मी थोडंसं हे होतोय, कारण की ते किस्सा सांगतोय ना, मला असं वाटतंय की यार मी तो मोमेंट परत जगतोय ना तुमच्यासोबत. रिलीव्ह मी होते. सगळं किस्सा तुम्हाला सांगतोय, तर ते मोमेंट माझ्यासाठी मी परत जगतोय. तर मग ते आठवल्यानंतर मला असं वाटतं की यार खरंच किती भारी मोमेंट. आता हे मला वाटतंय ऍक्च्युली खूप भरून डोळ्यात आलोय मी. पाणी दिसतंय हां. तुझ्या. तर आता उज्जैनचं दर्शन झाले होते. दर्शन झाल्यानंतर महाकालेश्वरचं दर्शन झाल्यानंतर आता त्याच दिवशी मला अजून एक बाईकची लिफ्ट भेटली आणि मी इंदोरला परत आलो. कारण की तिथून मला ओंकारेश्वर पण जायचं होतं. तर इंदोरला वापस आल्यानंतर स्टे वगैरे झाला. तिथेच पेट्रोल पंपला मी स्टे केला. नंतरला पुढच्या दिवशी मी ओंकारेश्वर गाठलं आणि सेम डे मला ओंकारेश्वर पण झालं. तर हे म्हणजे असं असतं लाईक लोकं पैशाने जातात. पैशाने जातात तर त्यांना कसं असतो की तिथे जाणार, लाईनमध्ये उभे राहतात खूप वेळ. आणि मी असं विचार करतो यार मी ते पैसे पण नाही घेऊन आलो आहे. बिना पैसे प्रवास करतो आहे आणि एवढं भारी दर्शन सिरियसली. मग त्यावेळेला असं फील व्हायला लागलं की नाही, अगर सच्चे दिल से अगर तुम कुछ चाहो तो पूरी कायनात तुम्ही उसे मिलाने में जुट जाती है. असं झालं माझ्यासोबत. तर हे डायलॉग मला तिथं खरं खरं होताना दिसत होतं. तर ओंकारेश्वर जायच्या अगोदर म्हणजे उज्जैनलाच माझ्यासोबत एक इन्सिडेंट घडला होता. उज्जैनला आता मला वॉशरूमच सापडत नव्हतं खरं तर. अरे बापरे. आणि वॉशरूम होते तर ते पेड होते. तर कसं करायचं? कारण की आता वॉशरूम अशी गोष्ट आहे ते आपण लाईक खूप एम्बॅरेसिंग वाटतो ना आपल्याला कुठं पण जायचं म्हटल्यावर. तर तिथे अक्षरशः मी विचारून त्रस्त झालो की इथे वॉशरूम्स वगैरे फ्रीमध्ये कुठे आहेत? प्लीज, माझं 12 ज्योतिर्लिंग यात्रा आहे. मी इवन वॉशरूममध्ये पण पैसे इन्व्हेस्ट नाही केले. तुम्ही विचार करा तिथे. तेवढी गरजेची गोष्ट असून. मग तिथे काय झालं, तिथे मला माहीत पडलं की इथे गुरुद्वारा आहे. गुरुद्वारामध्ये मला गेलो तर तिथे मला जेवण वगैरे पण मिळेल आणि राहायला खायला मिळेल तिथे थोडंफार. तर गुरुद्वारा जस्ट उज्जैन मंदिराच्या मागेच एक जवळपास 2 किलोमीटरवर होतं. तर तिथे पोहोचल्यानंतर तिथे मी असंच म्हणजे तिथे एक त्यांचे पुजारी वगैरे असतात ना आपले. तर त्यांना म्हटलं कि अभी ऐसा ऐसा कर रहा हूँ जर्नी, तो मुझे कुछ फूड मिलेगा क्या यहाँ पर खाने के लिए, थोड़ा बहुत अगर कुछ मिल जाएगा तो बहुत बड़ी हेल्प हो जाएगी. तर म्हणे तू काळजी नको घेऊस, इथे असतो लंगर वगैरे असतो इथे, तर तुला आम्ही देऊ लंगर वगैरे. लंगर खाल्लं त्याच दिवशी. लंगरचं सिस्टीम मला अगोदर माहीत नव्हतं कसं असतं काय वगैरे. कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला हातामध्ये चपाती असं घ्यावं लागतं, हो. असं हे नाही घेऊ शकत. ताटात तर त्यांचे रूल्स वगैरे असतात. तर मला खरं तर माहीत नव्हतं. मला एक पाजी ओरडले पण ॲक्च्युली त्या गोष्टीसाठी. पण म्हटलं पाजी मैं नया हूँ, मैं कभी ऐसा गुरुद्वारे में गया नहीं हूँ, तो मुझे माफ़ कर दो अगर मेरे से अगर कुछ गलती हो रही है तो. तिथे असं झालं. नंतरला तिथे फूड पण भेटलं आणि रात्री राहायला जागा पण भेटली. पुढच्या दिवशी मला शिप्रा नदीवर तिथेच एक आरती होते, गंगा आरती शिप्रा नदीवरची. मला वाव. ते बघायचं होतं. आता कारण की आपण गंगा आरती म्हणतो पण ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आरती असतात. पण कॉमन आहे गंगा आरती. कुठेही आरती झाली म्हणजे गंगा आरती. शिप्रा नदीच्या काठावर मी तिथे टेंट लावला. आता म्हटलं आजचा दिवस थांबूया, उद्या इथून निघूया, MP सोडूया आपण उद्याच्या दिवसाला. तर शिप्रा नदीच्या काठी मी टेंट वगैरे लावला. आणि मला एक आतमधून एक क्युरिओसिटी होती की इथे जवळपास एक काहीतरी दिसतंय. तर असं काय आहे नेमकं? म्हणजे असं जुनं काहीतरी दिसत होतं. मंदिर टाईप होतं. जुनं दिसत होतं. तर मी विचार केला एकदा बघायला पाहिजे काय आहे. तर मग मला माहीत नाही, मी तिथे गेल्यानंतर तिथले काही लोक होते. त्यांनी मला अक्षरशः शिवीगाळ केली. म्हणजे असं होतं की यार अचानकपणे येऊन यांनी मला शिवी दिली. बापरे. मी त्यांना म्हटलं, बाबा म्हटलं माझ्याशी काही चुकी झाली आहे का म्हटलं. ते तिथचे लोक होते. नाही म्हणे यहाँ से निकलो, जल्दी निकलो. मी म्हटलं ठीक है, मैं चले जाऊँगा, कोई दिक्कत नहीं है, पर अगर मुझसे कोई गलती हुई तो मुझे माफ़ कर देना. मी त्यांना माझी चुकी नसताना मी माफी मागितली हां. की नाही यार ठीक आहे.
मग तिथून गेलो संध्याकाळी शिप्रा नदीला जी आरती होती त्याला जवळपास आता 2 तास बाकी होते. मी असंच बसलो होतो. बसले असताना एक मुलगा माझ्या समोर आला आणि असं हात लपवला त्यांनी आणि एका दादाकडे गेला आणि त्याला म्हटलं की असा हात केला म्हणजे मला हात नाही आहे, मला खायला दे काहीतरी पैसे हा. वगैरे. त्यांनी पण काही विचार न करता ₹50 काढून देऊन टाकले. मी त्यांच्याकडे गेलो. म्हटलं, "तुम्हाला माहिती आहे का?" म्हटलं, "तो अपाईच नव्हता." म्हटलं, "त्याला हात होता." म्हटलं, "माझ्यासमोर त्यांनी ढोंग केला." म्हटलं. तर त्यांनी जे मला सांगितलं ते मला लाईफ टाईम आठवत राहील. अशी गोष्ट त्यांनी मला सांगितली, की त्यांनी मला असं सांगितलं, की ज्या प्रकारे आणि ज्या मनाने मी दिलं ते माझं कर्म आहे म्हणे आणि ज्या प्रकारे आणि ज्या मनाने त्याने घेतलं हे त्याचं कर्म आहे म्हणे. दॅट्स सो डीप. ॲक्च्युली म्हणजे ते रेफरन्स ना मी आज पण वापरतो आणि इथून पुढे जिथपर्यंत मी जिवंत आहे तिथपर्यंत हे रेफरन्स वापरणार. कारण की असं असतं की खूप लोक असे येतात तुमच्या लाईफमध्ये तुमची लाईफ स्पॉईल करून जातात सिरियसली. पण त्यावेळेमध्ये फक्त ही एक जे एक रेफरन्स होती हे म्हणजे सिरियसली किती डीप मिनिंग आहे याचं खूप. मला तिथे माहिती पडली ही गोष्ट. आणि हीच गोष्ट मला पूर्ण जर्नीमध्ये खूप हेल्पफुल ठरली. तिथून निघाल्यानंतर आता मला गाठायचं आहे केदारनाथ वगैरे. केदारनाथ म्हणजे 12 ज्योतिर्लिंगांमध्ये सर्वात अवघड जे यात्रा म्हणतो ती बरोबर केदारनाथची आहे. आय मीन बरोबर इफ आय एम नॉट रॉंग. हां. तर मला खूप क्युरिओसिटी आहे केदारनाथ बद्दल ऐकण्याची. लाईक आता मी जेव्हा एम पी क्रॉस केला मधात मी जैसलमेरला गेलो. जैसलमेर सिटी राजस्थान वगैरे कसं असतं लाईक लय ऐकलं आहे राजस्थानचं नाव. जैसलमेर सिटी खूप भारी असेल ना. मनात असे प्रश्न चालू होते. राजस्थानला पोचल्यानंतर मी जयपूर सिटीमध्ये एंटर झालो. पण जयपूर सिटीमध्ये मी पाण्याच्या शोधात एवढी ऊन तिकडे हो. आणि त्यामध्ये मी पाणी शोधतोय की कुठे मला पाणी मिळेल. माझ्याकडचं पाणी संपलं होतं ना. तिथे पेट्रोल पंप दिसले मला की जिथे मी पाणी जाऊन भरून घेईल. पाणी शोधतोय मी लोकांशी बोलतोय तर मला लोक बोलत पण नाही तिथे. इवन रिप्लाय पण देत नाहीत. आणि राजस्थानमध्ये कसं आहे की तिथे जर लिफ्ट वगैरे मागितली तिकडे लिफ्ट पण मला खूप कमी भेटली. आणि मला ह्याचं कारण नंतर माहिती पडलं की तिथे जर तुमच्यासोबत जर कोणी प्रवास करत असाल बाईकवर जर तुम्ही 2 जण असणार तर दोघाकडे हेल्मेट मॅन्डेटरी आहे. आ, आणि ऑब्व्हियसली लोक एक्स्ट्रा हेल्मेट कॅरी तर नाही करणार. तर त्यामुळे मला तिथे लिफ्ट नाही भेटली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याच्या शोधात मी इकडे तिकडे फिरतोय आणि तिथे पण थोडक्यात मिरॅकल टाईप मला समोरच महादेवाचं मंदिर दिसलं. आणि महादेवाच्या मंदिराच्या जस्ट साईडला एक माठ दिसली ज्याला लाल कपडा गुंडाळलेला होता जसं आपल्या इकडे असतं ना हो पानपोई वगैरे. हो. तर पाणपोई. पानपोई वगैरे तिथं पाणी प्यायला गेलो. खरंच असं एकदम अमृतासारखं वाटलं ते पाणी. थंड पाणी. मग यार म्हटलं इथं ह्या सिटीमध्ये आपण जेवढं लवकर होईल तेवढं लवकर इथून आपण पुढे वाटचाल करायला पाहिजे. कारण की हे इथं राहणं म्हणजे आपल्यासाठी खूप डिफिकल्ट होणार आहे आणि एवढी ऊन म्हटल्यावर. आणि लोक रिस्पॉन्स नाही करत होते थोडक्यात. एकच माणूस असा भेटला पूर्ण ह्याच्यामध्ये जयपूरमध्ये ज्याने माझ्याशी कन्व्हर्जेशन केलं. अपार्ट्स तिथे एक व्यक्ती असा नव्हता ज्याने माझ्याशी कन्व्हर्जेशन केलं असेल. पूर्ण जयपूर सिटी मी असं पैदल फिरत होतो. बाप्पा रे. आपल्या इकडं तर असा कोणी व्यक्ती दिसला की हां ठीक आहे बॅग घेऊन फिरतोय काय आहे नेमका विषय काय आहे. आणि तर आपल्या इकडे कसं असतं क्युरिओसिटी माणूस जाऊन विचारतो 4 बाळा लोक कुठं चालला लागतील. एवढी मोठी बॅग घेऊन कुठं चालला कोणाच्या घरी आलाय. प्रश्न आपल्या इकडे असतात. पण तिथे मला या सगळ्या गोष्टी नाही दिसल्या. तिथून वळलो पुढे. त्या दिवशी डिसाईड केलं की मला इथून कसं तरी निघायचं आहे. मग मला एक ट्रक भेटला. तो चालला होता ह्याला आपला लुधियाना. म्हटलं यार चला जयपूर तर झालं राजस्थान पण झालं आता लुधियाना जाऊ आपण. तर लुधियाना म्हणजे लुधियानाला जेव्हा मी जवळपास पोचलो संध्याकाळच्या वेळेला एक 5-6 तासाचा प्रवास करून मी लुधियानाला पोचलो. लुधियानाला पोचल्यानंतर अजून मनात आलं एक खुशीची एक लहर की म्हणतात यार अजून एक स्टेट आला आहे आपला. लुधियाना म्हटल्यावर आपण अजून एक वेगळ्या स्टेटमध्ये आलो आहे. इथून पुढे कसं जायचं. मग मधात मुझफ्फरनगर वगैरे येतो. आपल्याला जर वरती जायचं असेल तर मुझफ्फरनगर क्रॉस करून आपण उत्तराखंड शिरतो. तर मुझफ्फरनगरमध्ये पोचल्यानंतर तिथे असं वाटत होतं की नाव आता मुझफ्फरनगर आहे तर असं असतं की यार 12 ज्योतिर्लिंग म्हटल्यावर माझ्यावर कोणी काय करणार तर नाही का. राईट. मला या गोष्टीची भीती होती खूप जास्त भीती वाटत होती. तर तरी पण तिथचे लोक खूप चांगले होते यार सिरियसली खूप चांगले होते. मला असं वाटलं नव्हतं. पण मला तिथे एक खूप चांगला एक्सपिरियन्स. मी तिथे जात असताना साईडलाच एक असं हॉटेल टाईप होतं ढाबा टाईप. त्यांनी मला थांबवलं
त्यांनी मला झोपायसाठी जागा दिली रात्री आणि त्यांनीच मला खायला पण दिलं. पुढच्या दिवशी सकाळी चाय आणि बिस्किट पण दिलं खायला तिथून निघत असताना. हा माझा मुझफ्फरनगरचा एक्सपिरियन्स. नंतर तिथून मला असं वरती जायचं म्हटल्यावर आता आणि केदारनाथ वगैरे उत्तराखंड हा पहाडी एरिया आहे आणि मला ना कारमध्ये जर प्रवास केलं आणि कार जर आडव्या तेडव्या रस्त्याने गेली तर मला उलटीसारखं होतं. मला बोलतात ना हाईटचा फोबिया पण आहे थोडक्यात आणि मळमळी होती मला जास्त. प्रवास वगैरे नाही करता येत मला त्या साईडला थोडक्यात. कारण की एकतर एवढ्या हाईटला तुम्ही गाडी वगैरे तसं तिकडे प्रवास कसा करायचा हा खूप मोठा टास्क होता माझ्यासमोर. अल्टिट्यूड प्रेशर हां, हे सगळं असं दिमागात होतं. तर मला एकच टेन्शन होतं की यार मी केदारनाथ वगैरे करून मी खाली असं लवकर कधी जाईल. म्हणजे असं झालं होतं की यार काय करायचं आता नेमकं काय करायचं. सगळ्यात अगोदर मी हरिद्वार गाठलं. हरिद्वारला हर की पौडीमध्ये मला माहीत पडलं की इथे आता ऑलमोस्ट ठिकाणी जेवढे मी स्नान वगैरेचे जेवढे जागा असतात तिथं आपण स्नान केलं तर आपले पाप धुतल्या जातात असं म्हणतात. मी म्हटलं चला असेल जर एखादी चुकीनं जर आपल्याकडून पण एखादा पाप झाला असेल तर आपण इथे आंघोळ करून घेऊ. हर की पौडीमध्ये स्नान केल्यानंतर तुमच्या मागचा पाप जो असतो तो धुतला जातो असं सांगतात. तर तिथे मी स्नान वगैरे केलं. तिथं ज्या दादानी मला तिथपर्यंत सोडलं होतं त्यांनी मला इन्सिस्ट केलं की तू आमच्या घरी चल म्हणून. ते तिथं जवळपास राहिलं होतं 21 किलोमीटरवर. मी म्हटलं दादा नाही म्हटलं आम्ही नाही येऊ शकणार म्हटलं माफ करा म्हटलं. मग हर की पौडीमध्ये स्नान झाल्यानंतर पुढच्या दिवशी हळूहळू तिकडचं वातावरण एकदम थंड, सगळीकडे हिरवळ बघायला दिसते. तर थोडक्यात ते आपलं दिमागात असतं ना की यार यही तो मैं चाहता था. म्हणजे हे ज्या गोष्टी आहेत त्या फक्त आपण दिमागात विचार केले होते कधीतरी आणि खरंच नव्हतं वाटलं की ह्या गोष्टी आपण समोरासमोर बघणार. उत्तराखंडमध्ये जेव्हा मी पोहोचलो उत्तराखंडचं बोर्ड होतं असं की उत्तराखंड आता इथून केदारनाथ वगैरे त्यांचं बोर्ड वगैरे लागले होते. उत्तराखंड भूमी में आपका स्वागत है असं एक बोर्ड लागलं होतं. जसं तो बोर्ड बघितलं ना मी माझ्या मनाला एवढी शांती भेटली. खूपच जास्त शांत वाटलं मला की यार फायनली उत्तराखंडमध्ये मी पोहोचलो आहे. उत्तराखंडमध्ये हरिद्वार केला. नंतरला आता हे रुद्रप्रयाग वगैरे देवप्रयाग ह्या सगळ्या गोष्टी रस्त्याला जाताना मग तिथं कसं आहे की जेव्हा आपण जातो तर रस्त्याला नदी लागलेलीच आहे त्या साईडला. तर मग सकाळी जेव्हा मी हरिद्वारवरून निघालो तर नदी अशी वाहत होती शांत आणि मी विचार करतोय हा ह्याला किती मस्त आहे. आता आपण इथं आंघोळ वगैरे केली पाहिजे. मला काय माहिती तिथं फ्लो एवढं जास्त असतो म्हटलं आणि खवळती आणि त्याच्यानंतर संत असून एवढा त्याचा वेग होता नदीचा प्रवाह खूप जास्त वेग. त्याच्यामध्ये जेव्हा मी असं पाण्यात हात टाकले फक्त हात असे गारटल्यासारखे झाले माझे एवढा थंड पाणी. कारण की ते वरती पुन्हा ग्लेशियर वगैरे तिथून येतं आणि पाणी जेव्हा मी तिचं पाणी पिलो ना तर बिस्लेरी फेल आहे सिरियसली. तुम्ही कधी गेले ना तर हा एक अनुभव नक्कीच घ्या. जेव्हा तुम्ही हरिद्वार ऋषिकेशमध्ये असणार ना तर तिच्या नदीचा पाण्याचा एकदा चव घेऊन बघा. बिस्लेरीपेक्षाही भारी आहे सिरियसली. तर हे झालं. नंतरला वरती आता जायचं आहे. त्रिवेणी संगम वगैरे बघितलं. नंतर आता देवप्रयागला पोचलो. अगोदर फोटोजमध्ये बघितलं होतं की 2 प्रकारचे वेगवेगळ्या कलराच्या नद्या वाहतात एकत्र. मग कसं काय पॉसिबल आहे. मला असं प्रश्न वाटायचं नेहमीच की कसं काय पॉसिबल आहे. तर जेव्हा मी डोळ्याने बघितलं समोर की यार खरंच एका साईडनं पाणी किती क्लिअर होतं आणि एका साईडनं असं की मातीचं पाणी येतं गढूळ पाणी येतोय. म्हणजे यार कसं काय पॉसिबल आहे. नंतर मग तिथून खाली उतरलो मी. तिथेच जेव्हा संगमचा पॉईंट असतो ना तिथेच मी रात्री खोप्यामध्ये अजून काही लोक होते जे केदारनाथचा प्रवास करत होते त्यावेळेला. तर मी त्यांच्यासोबत तिथे थांबलो. मग त्यांनी ते गॅस स्टोव वगैरे कॅरी केला होता. त्यांनी मला चाय प्यायला दिली. नंतरला सोबतच त्यांनी काही फळं आणले होते तर फळं दिली त्यांनी मला खायला. नंतरला काय झालं रात्रीच्या वेळेला जेव्हा मी तिथे एंटर झालो दिवसाचा वेळ होता आणि मला वाटतं बाहेर असंच बघायला आलो मी रात्रीच्या वेळेला तर प्रवाह एकदम शांत होता. मला वाटतं एक 5 ते 10 मिनटातच प्रवाह एवढा मोठा वाढला तिथे. मी विचारात पडलो यार सिरियसली असं कसं काय प्रवास वाढू शकतो. मग ह्याच गोष्टीशी रिलेटेड नेक्स्ट इन्सिडेंट आहे आपला. ऋषिकेशमध्ये जेव्हा मी होतो ऋषिकेशमध्ये माझ्यासोबत एक इन्सिडेंट घडलं होतं आणि मला असं वाटतं की त्या दिवशी शायद तो माझा लास्ट दिवस पण असो. अरे बापरे. हां कारण मला असं वाटत होतं की आज तर आपण गेलो होतो. आता मला मला curiosity झाली.
कारण की इन्सिडेंट असा झाला होता की ऋषिकेशला पोहोचल्यानंतर आपल्याला असतं ना की मूवीज वगैरेमध्ये आपण अगोदरपासून बघत आलो आहे की यार असं दिसतंय समोरासमोर की नदी वाहते, पांढरे पांढरे दगड दिसत आहेत आणि त्याच्या साईडला कोणीतरी टेंट लावून मस्त चाय वगैरे बनवून पितोय, कॉफी बनवून पितोय. ते म्हणजे असं एक इमॅजिनरी आपण मूवीज वगैरेमध्ये बघितलं ह्या सगळ्या गोष्टी. आपल्यासाठी हे सगळं नवीन. तर मला तर तिच्या नदीचा काहीच अंदाजा नव्हता. मी तिथे टेंट लावला, निवांत झोपलोय. निवांत झोपलोय. रात्री अचानक खूप जास्त पाऊस आला आणि माझ्याकडे जो टेंट होता तो वॉटरप्रूफ नव्हता. अच्छा. तर जास्त पाऊस आल्यामुळे मग मला हडबडीनं ते सगळं आवरावं लागलं आणि तिथून जे एक 10 ते 15 फूटवर महादेवाचं मंदिर होतं तिथंच. त्या साईडला खूप मंदिर आहेत महादेवाची. हो. तर मी वरती गेलो. तुम्ही विश्वास नाही करणार, 10 ते 15 मिनटानंतर मला वाटतं जेवढ्या हाईटला मी होतो ना तिथून फक्त 3 फूट खाली राहिलं होतं एवढं पाणी आलं तिथे 10 ते 15 मिनिटात. अरे बापरे, म्हणजे नदीला पूर आल्यासारखं. पूर आल्यासारखं. आणि नंतर मला माहीत पडलं की तिथे डॅमचं पाणी पण सुटतं आणि तिथून डॅम जवळच होता आणि मला याची काहीच आयडिया त्या नाही. पावसाने म्हणजे ते warning डॅम दिली कसं होतं की म्हणून. लाईक नदीचं पाणी त्यांनी अडवलेलं असतं. त्यांच्याकडे कशी सिस्टीम आहे ऋषिकेशमध्ये की जी नदी येते ना पलीकडून, तर पाण्याचा फ्लो खूप जास्त असतो तिकडून, तर मग ती लोक डॅमच्या मार्फत ते पाणी अडवतात मधात. मग जसं जसं पुढचा फ्लो कमी होत गेला मग अजून पाणी सोडतात. ती थोडक्यात नदीच होती पण मधात त्यांनी एक डॅम बांधलं होतं. हो. तर हे जेव्हा मी बघितलं म्हटलं यार खरंच जे संकेत मला अगोदर भेटले म्हणजे पाऊस आला. सगळ्यात इम्पॉर्टंट पाऊस आला. जर पाऊस नसता आला तर मी उठलो नसतो तिथून नाही. ऑब्विसली. पाऊस नसता आला मी उठलो नसतो आणि मला वाटतं की ती माझी शेवटची रात्र पण होती. तर Oh God. जेव्हा मी असं रात्री जवळपास 1:30-2 वाजता इन्सिडेंट घडलं होतं, वरती जाऊन जेव्हा मी बसलो, मला झोपच नाही लागली. खरं तर झोपच नाही लागली कारण की हे असं होतं की म्हणजे बोलतात ना आपण मेलो असतो आपण. मरणं त्या दिवशी कळलं की एक मरण काय गोष्ट असते, किती खूप डेंजर विषय आहे हा. तर तिथून म्हणजे तिथं ज्या मंदिरात मी थांबलो होतो वरती, तिथंच पुढच्या दिवशी एका बाबाने आम्हाला दाल खिचडी बनवून खाऊ घातली मला. तर दाल खिचडी खाल्ली मस्त आणि आता निघायचं म्हटलं पुढे. पुढच्या दिवशी मग ऋषिकेश वगैरे करत हे ब्रिज, ते ब्रिज, राम ब्रिज, लक्ष्मण ब्रिज, सीता ब्रिज सगळं बघितलं. वरच्या साईडला गेलो. नंतर संगम बघितले. 2 नदीचं संगम जे असतं ते बघितलं. जे फक्त मूवीजमध्ये बघितलं होतं आणि समोर कधीच असं बघायला भेटलं नसतं. ते समोरासमोर एक्सपिरियन्स करायला भेटत होतं. तर असं वाटत होतं की आत्ता मिरॅकल स्टार्ट झालेत. बोलतात ना अच्छा. कारण की आपल्या इकडे कसं असतं, मी आता आमच्या गावाकडे कसं असायचं म्हणजे ऑलमोस्ट जेवढे पोरं गावाकडून येतात त्यांना एवढंच माहिती आहे की मूवीजमध्ये आपण कुठेतरी बघितलंय की यार हां असं असतं आणि एवढे भारी भारी सिनरीज असतात मूवीजमध्ये. तसे सिनरीज मला तिकडे बघायला भेटत होते. तर थोडक्यात असं वाटत होतं की यार मी स्वप्नाच्या दुनियात आलो आहे माझ्या आणि खरंच खूप भारी भारी एक्सपिरियन्स मला इथे भेटते. तिथून पुढे निघायचं आता तर ह्याला पोचलो मी सोनप्रयागला. केदारनाथचं स्टार्टिंग बेस पॉईंट सोनप्रयागला. तिथे पण असं झालं की जे प्रॉब्लेम मी ऑलरेडी सगळीकडे फेस करत आलो, बॅग कुठे ठेवायची बॅग. आणि एवढी मोठी बॅग घेऊन वरती चढायचं म्हटल्यावर मौतच आहे म्हटलं. कारण की ते लोक क्लेम करतात 18 किलोमीटर पण ते ॲक्च्युली 18 किलोमीटर नाही आहे. दॅट इज जास्त. अराउंड 21 ते 22 किलोमीटर. ओ. ते फक्त लोकांना एक कॉन्फिडन्स यायला पाहिजे आतमधून म्हणून त्यांनी असं केलं आहे. तर आता बॅग तर आहे आपल्याकडे, चढायचं कसं काय. बॅग कोणीच ठेवायला तयार नाही तिथे पण. तिथे खूप सारे असे पेंडॉल लागले होते जे तिथं म्हणतात ना आपलं जेवण वगैरे द्यायला येतात, प्रसाद वगैरे द्यायला येतात खूप वेगवेगळ्या ठिकाणावरून. त्यांना पण मी विचारलं की माझी बॅग प्लीज ठेवता का, कारण की एवढं मोठं डोंगर चढायचं म्हटल्यावर खूप टफ हो टास्क हो आहे हो. सिरियसली. पण आता इलाजच नाही म्हटल्यावर आता काय, नाईलाजीपोटी मला ती बॅग सोबत कॅरी करून मला ट्रेक करावी लागली. 20 kgs. हां. लोक बापरे. पैदल चालत नाही तिथे, तुम्ही बघितलंच ना ते हो खच्चर वगैरे हो. करतात. पण मी 20 kgची बॅग घेऊन निघालो. म्हटलं बघू, थांबत थांबत जाऊया. माझं तसं खूप हे वाटायचं, खूप अवघड वाटायला लागायचं कारण की पूर्ण इन्क्लाइन पॅच आहे. इन्क्लाइन पॅच असल्यामुळं आपल्याला फक्त चढायचं आहे. या. एखाद्याच ठिकाणी असं कुठे येतो की लेवल येतो, बाकी तुम्हाला फक्त चढायचं आहे. दुपारच्या 3 वाजता ट्रेक चालू केली होती आणि रात्रीचे 12 वाजले मी फक्त अर्धी ट्रेक केली होती. अर्धी बाय. ट्रेक केली आणि रात्री म्हटलं आत्ता बॉडी नाहीच म्हणते आता चालायचं.
तर तिथेच आता झोपायचं कुठं प्रश्न होता, झोपायचं कुठे? कारण की माझ्याकडचा जो टेंट होता तो वॉटरप्रूफ नव्हता आणि तो लावला जरी असता तर रात्री जी अस्थिरता आहे आणि तिचा जो टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरमध्ये मी तिथे टिकलो नसतो. तर मग काय करायचं, झोपलोच नाही त्या रात्री मी. वाट बघतोय फक्त सकाळचं थोडा उजेड कधी दिसेल मला, कारण की मी ते नाही राहू शकत. रात्री जवळपास टेम्परेचर 11-12वर गेलं होतं, -11-12. -12. हां. बाबा. आणि माझ्या म्हणजे मी जिथं बसलो होतो ना त्याच्या साईडला जेवढे टेंट्स लागले होते ना त्याच्या साईडला अशी बर्फ जमली होती साईडला. तर माझ्यासाठी असं होतं की यार आता कसं होईल. देवाचं नाव घेत, आईवडिलांना आठवण करत मी फक्त स्वतःला एक एनर्जी देत गेलो की नाही ठीक आहे, होईल, थोडा वेळ थोडा वेळ थोडा वेळ करत 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 मी सकाळपर्यंत वाट बघितली. रात्रभर काही झोप लागलीच नाही, एवढं थंडीमुळे कुठं झोपणार आहे. इकडे तिकडे काड्या काड्या वगैरे शोधतोय, सगळीकडे ओस असल्यामुळे सगळं ओलंच आहे. काडी वगैरे पण नाही भेटत आहे, का माचीच नाही भेटत आहे कुठे. काय करायचं, कारण स्वतःला बॉडीला एनर्जी. मग त्यावेळेमध्ये मी कसं करायचो त्या सिच्युएशनमध्ये, बॉडीला तर हिट पाहिजे. हो. तर मग मी एवढं थकलं असताना सुद्धा मी एक्सरसाइज करायचो, Right. ज्या बॉडीला हिट द्यायचं आहे मला. Yes. राईट. तर त्यावेळेला मी थोडाफार का होईना मी एक्सरसाइज करायचो, जो नॉर्मल आपण एक्सरसाइज करतो वगैरे, तर बॉडीला एक हिट देण्यासाठी फक्त. आता रिअल जे टास्क असतो तो पुढच्या दिवशी सुरू होतो माझ्यासोबत. सकाळ जशी दिसली मला आता जायचं वरती, निघालो. निघाल्यानंतर जवळपास पोहोचतच आलो होतो, एक 3 किलोमीटर आलं होतं माझं ट्रेक. पण तिथे गेल्यानंतर माझ्या बॉडीने डायरेक्ट म्हटलं की आता संपला, इथून पुढे नको जाऊ आणि मी येणारही नाही. तुला जायचं असेल तर तू जा, मी इथेच थांबणार. माझी बॉडी अशी बोलली मला. आता काय करायचं म्हटलं. तरी पण मी स्वतःला एक दिलासा दिला की म्हटलं एक केदारनाथ मंदिराच्या इथे कसं आहे की मंदिर आहे, मंदिराच्या जवळपास 1 किलोमीटर अगोदर एक द्वार बनलेलं आहे, तिथून मंदिर क्लिअरली दिसतं पूर्ण. तर माझं असं ठरलं की त्या द्वारापर्यंत जायचं, द्वाराचे दर्शन घ्यायचे, जेवढ्या लवकर होईल इथून खालच्या साईडला निघायचं. मग जात असताना मला एक गोष्टीचा अजून प्रॉब्लेम आला तिथे की ऑक्सिजनची कमी होती तिथे, हो. हाय अल्टिट्यूड असल्यामुळे. तर मला श्वास घेताना खूप त्रास होत होता की यार चालायचं पण आहे, एनर्जी पण पाहिजे आणि श्वास पण तेवढा घेता नव्हता येत. मी जेव्हा चालत होतो तर क्षणोक्षणी मी फक्त एकच जागा शोधत होतो की जर एमर्जन्सी झाली तर जवळपास काही आहे का. 500 मीटरवर तिथे लिहिलं असायचं की 500 मीटरवर इथे वरती रुग्णालय आहे, जे गव्हर्नमेंटचे तिथे पेंडॉल्स हो. वगैरे लागलेले असतात. तर मी वेळोवेळी तेच बघतोय की जवळपास पेंडॉल आहे का, जवळपास पेंडॉल आहे का, कारण मला प्रॉब्लेम होतोय, मी नाही चालू शकत आहे. तर मग मी कसं तरी करत मी त्या गेटपर्यंत पोचलो. गेटवर पोचल्यानंतर मला असं वाटलं की आता मी जिंकलो. भाई जेवढी थकान होती ना, सिरियसली सांगतो, तिथे सगळं संपलं, थकान वगैरे सगळीच संपली. नंतरला बसलो तिथे 5 मिनटं आणि असंच बघत बसलो फक्त मंदिराकडे की किती भारी दिसतं यार. खरंच लोक जे एवढ्या दुरून येतात ना, आणि महादेव पण आपले असे आहेत की अशा अशा ठिकाणी जाऊन बसलेले आहेत जिथं नॉर्मली लोक कोणी लवकर जाऊ शकत नाहीत. हो. तर ते माझा फर्स्ट अनुभव तिथे की केदारनाथचं मंदिर वगैरे समोर बघत होतो. पण अजून पण एक विषय होता की मी अजून पोचलो नाही मंदिरपर्यंत, मी द्वारात. बसलोय गेटवरच आणि तिथूनच मंदिराला बघून मी बोलतो की यार किती मस्त मंदिर आहे. त्याच्यानंतरला काय झालं ना, एक 10-15 मिनटानंतर अचानकच माझ्यामध्ये एक एनर्जी आली, सिरियसली सांगतो. म्हणजे आता जर मी हे गोष्ट कोणाला सांगायला जर गेलो ना तर ती लोक बोलतील यार काय फेकतोय, रिॲलिटी आहे. तर जेव्हा मी चालायला सुरुवात केली ऑटोमॅटिकच मला असं वाटलं की यार झालं ना, थकवा सगळं गायब झालाय, चल चालू शकतो तू, मंदिर आहेच किती दूर. मला आतमधून काय वाटलं काय नाही, एनर्जी आली एक आतमधून वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी. गेलो मी. त्या दिवशी मला कळालं की ज्या भारी भारी मंदिर असतात आणि जिथे खरंच देवाचा थोडाफार असतो ना, तिथे एक आवरा बनलेलं असतं. त्या आवराच्या एनर्जीमध्ये जेव्हा तुम्ही एंटर करता, तुम्ही स्वतःला ती एनर्जी फील करू शकता, आणि त्या दिवशी मी ती एनर्जी फील केली. तू आता एनर्जीचं म्हणला, मी बऱ्याच लोकांकडून पण ऐकलंय आणि सायंटिस्ट ॲक्च्युअली रिसर्च पण करतायत या गोष्टीवर की 12 ज्योतिर्लिंग जिथे कुठे आहेत तिथे एक वेगळा एनर्जी फील्ड जाणवतो सगळ्यांना आणि तो खूप स्ट्रॉंग असतो आणि ॲक्च्युली प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तो जाणवतो. बरोबर आहे. आता हे जे तुम्हाला मी आत्ता सांगितलं की तिथे पोहोचल्यानंतर मला एक एनर्जीमध्ये मी तिथे एंटर केलं होतं. मला ते फील होत होतं आणि जवळजवळ जेव्हा मी पोहोचत होतो मला अजून आतमधून खूप भारी वाटत होतं. अजून एनर्जी आली की असं काय असेल तर मी अजून चढायला तयार आहे.
असं झालं होतं. कारण की तुम्ही विचार करा, अर्धा तास अगोदर माझ्या दिमागात असं होतं की भाई मी इथपर्यंत आलो आहे, मी नाही होऊ शकत माझ्याशी आता. माझ्या बॉडीने मला सरळ बोललं होतं की इथून पुढे तू जा, मी नाही येत आता. पण तिथं त्या एनर्जीमध्ये जेव्हा मी एंटर झालो, तर एनर्जीमध्ये एंटर झाल्यानंतर जेव्हा ते सगळं तिथचं बघितलं आणि त्याचं सगळं सीन होता तिथचा, तो खूप मनमोहक होता खरंच. आणि तिथे पोचल्यानंतर जसं मी पोचलो तिथे एक दादा भेटले मला. त्यांनी असं बघितलं की मी असं प्रवास वगैरे करतो, तर त्यांनी मला न विचारताच माझ्यासाठी जे प्रसादाची पिशवी असते हा. ती पिशवी घेतली माझ्यासाठी. पिशवी घेतली आणि मला असं होत होतं की कसं काय होतं हे सगळं, मी असं काय केलं आहे की हे मला प्रसादाची पिशवी आणून देत आहेत. तर थोडक्यात त्यावेळेला मी सांगितलं की यार बाबाच आपल्याला देत आहेत प्रसाद, घेऊन घे, इथपर्यंत आलाय घेऊन घे, मना नको करूस. तर तिथून प्रसाद वगैरे घेतला. नंतरला वापसीला जेव्हा निघालो, जवळपास 6 तासातच मी खाली आलो. उतरायला ती एनर्जी होती हो, तेव्हा एनर्जी पण बॉडीमध्ये. होती आणि आपण कसं असतो मंदिराच्या जवळपास जेव्हा एक 10 किलोमीटर रेंजमध्ये असतो, त्यावेळेला तिकडे टेम्परेचर वगैरे मायनसमध्ये असतो आणि खाली आल्यावर टेम्परेचर नॉर्मल आहे. तर कारण की आपण हाय अल्टिट्यूडनं जातो हो. तिथे टेम्परेचर वगैरे खूप जास्त असतं. तर ॲज कम्पेअर ते 10 किलोमीटर खालचं काहीच नाही वाटलं. तर मला असं होतं की यार जेवढा लवकर मी खाली पोहोचेल, मला एक होईल की आपण पोहोचलोय खाली आणि कुठेतरी आपण टेंट लावून झोपू शकतो. पण खाली पोहोचल्यानंतर मला टेंट लावायची पण गरज नाही पडली बघा. खाली पोहोचलो आणि जसं खाली पोहोचलो तर मला तिथे ते प्रसाद तुम्हाला बोललो ना मी, हो. प्रसाद वगैरे द्यायला लोक थांबलेले असतात तिथे. तर वेगवेगळ्या ठिकाणावरून लोक तिथे जातात, पेंडॉल लावतात. जे भाविक भक्त येतात ना, त्यांना ते प्रसाद वगैरे द्यायचं काम, नाश्ता वगैरे ते 24 तास सर्व्हिस ती लोक देतात. म्हणजे एक सेवाभाव हां, म्हणून. सेवाभाव म्हणून. तर तिथे गेलो, अगोदर चाय घेतली. चाय घेतली आणि नंतरला जेवणमध्ये पिठलं भाकरी होतं. म्हटलं आता विषय एकदम भारी झाला. कारण की महाराष्ट्रातून आपण आलो, पिठलं भाकरी म्हटल्यावर आपल्यासाठी खूप भारी गोष्ट आहे ती. ती आपण कम्पेअरच नाही करू शकत कोणत्या ऍक्च्युली काय फूडसोबत. म्हणजे तिथे नॉर्थ मध्ये जाऊन पिठलं भाकरी होम कम्फर्ट फूड मिळालं तुला. तेच ना, म्हणजे आता हे झालं होतं. आणि मी तुम्हाला मगाशी एक जेव्हा गुजरातचं इन्सिडेंट सांगितलं त्याच्यामध्ये तुम्हाला मी बोललो होतो ₹720 ₹750 माझ्याकडे वाचले होते. हो. तर ते 750चा इन्सिडेंट सांगतो तुम्हाला. जेव्हा मी चढत होतो, मला रस्त्यात मराठीत बोलताना एक कपल भेटला. त्यांच्या हातात एक लहान मुलगा होता. तर कपल असं की लाईक मराठीमध्ये बोलत होता. तर मराठीमध्ये बोलत आहे, आम्हाला मदत करा, आम्हाला मदत करा म्हटल्यावर, मराठी आहे म्हटल्यावर आतमधून एक असं झालं, हो. हा महाराष्ट्रातला व्यक्ती आहे आणि याची मदत आपण नक्की केलीच पाहिजे. तर मी त्यांच्याजवळ गेलो, म्हटलं काय झालं नेमकं म्हटलं. आणि आमचा वॉलेट वगैरे हरवलेला आहे म्हटलं आणि आमच्याकडे पैसे नाही, आम्हाला खाली जायचं. मराठी माणूस म्हटल्यावर मी एक आशेपोटी की यार आपल्या इकडचा माणूस आहे, त्याला त्रासामध्ये नको जोडायला. माझ्या वॉलेटमध्ये जे ₹750 होते आणि सुट्टे पण होते ₹5-10 ते सगळे देऊन टाकले मी त्यांना. म्हटलं माझ्याकडे जर खरं सांगतो म्हटलं शपथ की माझ्याकडे जर अजून पैसे असते तर मी तुम्हाला ते सगळे दिले असते म्हटलं. तिथपर्यंत सगळं ठीक होतं. दर्शन करून जेव्हा मी पुढच्या दिवशी वापस येत होतो, तर त्यावेळेला असं झालं की ते कपल मला तिथेच भेटलं परत. आता त्यांचं लक्ष नसेल माझ्यावर बहुतेक. ते कपल तिथेच होतं. मग मला असं वाटलं यार की मी मदत केली आहे आणि हे लोक थोडक्यात आपल्याला एड्यात काढलं यांनी. आता मराठीत बोलत आहेत ते मग महाराष्ट्रातलेच आहेत का कुठचे आहेत ते आपल्याला पण हा. माहीत नाही. कारण की त्यांना पण माहिती असेल की मराठी माणसं महाराष्ट्रातली लोक मायाळू असतात, म्हणून बहुतेक ते लोक मराठी वापरत असतील, हे पण असू शकतो. असू तर शकतं. पुढच्या दिवशी जेव्हा मी वापस येत होतो त्यांना बघितलं, थोड्या क्षणासाठी वाईट वाटलं. पण उज्जैनची मला गोष्ट आठवली. ते काय बोलले होते की तू ज्या मनाने देतोय ते तुझं कर्म आहे आणि ज्या मनाने ती लोक घेत आहेत ते त्यांचं कर्म आहे. तर मी तिथेच सोडून दिलं की यार ठीक आहे, कोई बात नहीं, होता है, बडे बडे शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है. असं बोलून मी माझा प्रवास खाली आलो. तिथे चाय वगैरे घेतला, पिठलं भाकर खाल्ली. नंतरला आता तिथून वापस निघायचं म्हटल्यावर आतून पुढचा प्रवास मग कंटिन्यू केला. हो. मग तिथून आता उत्तराखंडावरनं बाहेर परत वॉकिंग. हो, कारण की तिथे सगळ्या जेवढ्या गाड्या चालतात ते सगळे तुम्हाला फेअर देऊन चालवं लागतं. अजून मला एक किस्सा आठवतोय, मी शेअर नाही केला तुमच्यासोबत. जेव्हा आम्ही इकडून जात होतो तर मला एक दादा भेटले होते. आता एंट्री तिथे भेटत नव्हती ॲक्च्युली. त्यांचं म्हणणं काय होतं की तुमची जर इथे बुकिंग वगैरे असणार हॉटेल्समध्ये, कारण की वरती ऑलरेडी खूप लोक गेले होते आणि
मी नेमका नेक्स्ट डेच पोचलो होतो, ज्या दिवशी कपाट खोलले होते 25 तारखेला, आणि मी 26 तारखेला वरती होतो. तर त्या क्षणामध्ये कसं झालं की ते पोलीस वगैरे काय बोलत होते की तुम्हाला तुमच्याकडे कन्फर्मेशन असलं पाहिजे, त्यावेळेला हां. आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे केदारनाथचं. तुमच्याकडे जर रजिस्ट्रेशन असणार तर तुम्ही वरती जाऊ शकतात, अदरवाईज तुम्हाला अलाऊ नाही आहे वरती. तर मग तिथे एक दादा भेटले मला. त्यांना म्हटलं, यार दादा करा ना यार, म्हटलं मला, मी एवढं दुरून आलो आहे, म्हटलं काहीतरी करा प्लीज. त्या क्षणामध्ये काय झालं, त्यांनी काय माहिती कोणाला फोन केलं, तर अक्षरशः आर्मीची एक गाडी आली होती मागून मोठी, जे ट्रक वगैरे असतात ना मोठे, तर ते आले आणि त्यांनी आम्हाला बसवलं. ते दादा बोलले लवकर बस म्हणे, हां. कारण की आता ऑब्व्हियसली त्यांना पण अलाव नसतं, पण त्यांनी पुढपर्यंत मग कशी तरी आमची मदत केली. आणि त्यामुळे मी ते जे मधात एक बाँड्री टाईप आलं होतं ना, मला वरती जाता येत नव्हतं, त्यांनी मला तिथून पुढे सोडल्यामुळे मला ते पॉसिबल झालं पुढे जायला. वॉव! तर खरं तर जे आपले आर्मीज वगैरे तिथे आणि जे ड्युटीज वगैरे करतात त्यांना थँक्यू सो मच. त्यांच्यामुळे माझा प्रवास अजून थोडा इझी झाला तिकडे गेल्यावर. तर तिथून मग आता पुढचा प्रवास कंटिन्यू केला मग मी. आणि ते ॲक्चुअली खूप रेअर आहे, कारण आर्मीचे जे लोक तिथे पोस्टेड असतात त्यांना कुठलीही वेगळी गोष्ट कन्व्हिन्स करणं खूप अवघड असतं. अवघड म्हणजे त्यांना ते ॲक्च्युली अलाउच नाही आहे. हां. आणि त्यांना ट्रेन केलं असतं की एव्हरी सिंगल पर्सन लुक ॲट हिम लाईक अ सस्पेक्ट. बरोबर. आणि त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला म्हणजे काहीतरी इंटरव्हेन्शन होतं, हां. कुठलं तरी वेगळं होतंच. मग असे जेव्हा मोमेंट्स व्हायचे तेव्हा मग वाटायचं ना मला की यार मी जी गोष्ट करतोय त्यामध्ये देवाचा मला फुल सपोर्ट आहे, सपोर्ट आहे. त्यामुळे मी जातोय वरती. नाहीतर खूप खूप असे लोक होते जे तिथे उभे होते. मला वाईट पण वाटत होतं त्यांच्यासाठी, कारण की खूप असे लोक असतात जे आशा घेऊन येतात एवढ्या दुरून दर्शन करायसाठी, आणि तुम्ही म्हणता की त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन नाही, तर त्यांना दर्शन नाही करता येणार. तर थोडक्यात काही लोक असे पण असतात ज्यांना शिक्षण वगैरे नसतो, त्यांनी कसं रजिस्ट्रेशन करायचं, ते पण प्रश्न आहे ना. ट्रू. मग हे रजिस्ट्रेशनचं थोडंसं मला वेगळं वाटलं, पण ठीक आहे. ते असेल माईट बी आता टेररिझम वगैरे, ते टेररिस्टचा हे असतो ना धोका, त्याच्यामुळे त्यांनी हे केलं असेल, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. मग केदारनाथ झाल्यानंतर आता तर असं होतं की झालं आहे आपला केदारनाथ, उत्तराखंड सोडायला पाहिजे आता आपण, कारण की उत्तराखंडमध्ये एकच ज्योतिर्लिंग आहे, इथून पुढे आता वाराणसी जायला पाहिजे आपण. पण मी म्हटलं नाही, मी ऐकलंय म्हटलं तुंगनाथ हा महादेवाचं जगात सगळ्यात हाईटवर असलेलं मंदिर आहे. हो. तर म्हटलं आता तुंगनाथ करायचं का, स्वतःलाच प्रश्न विचारला, तुंगनाथ करायचं का. आणि मधात हे पण प्रश्न आला मनात की जेव्हा कपाट वरती बंद असतात केदारनाथला, तर मग त्यावेळेला म्हणजे मंदिर तर आपल्याकडे बंद नाही होत, मग काय देवाला का वरती आतमध्ये बंद करतात, मला हा प्रश्न यायचा. मग नंतरला मला कळालं की जे 6 महिने तिथं चालू असतं त्यावेळेला बाबा वरती असतात, आणि अदर टाईममध्ये बाबा खाली उखीमठ म्हणून एक जागा आहे तिथे असतात. हां. मग मला ती पण जागा बघायची होती, कारण तिथपर्यंत गेलो म्हटल्यावर अर्धा अंश त्यांचा आहे तिथे आणि अर्धा अंश तिथे बघून यायचं म्हटलं. ओखीमठला गेलो. ओखीमठला मला गेल्यानंतर मला माहीत पडलं की तुंगनाथ इथून जवळपास एक 150-200 किलोमीटर आहे, आणि मला ॲक्च्युली मी ऐकलं होतं तुंगनाथला मला जायचं आहे म्हणून वगैरे वगैरे. तर मला एक लिफ्ट पण भेटली पुढे, तर चोपता व्हॅलीपर्यंत मला लिफ्ट भेटली. म्हटलं यार चला यार जातोय, जो होगा देखा जाएगा. इथपर्यंत आलो आहे, आणि वरती थंडीचं वातावरण असल्यामुळे मग ज्याने मला लिफ्ट दिली होती त्याने मला अशा ठिकाणी सोडलं जिथे आजूबाजूला सगळं जंगलच आहे, आणि रिसॉर्ट हॉटेल वगैरे आहेत, फक्त हां. 2-3 हॉटेल्स आहेत. तर हॉटेल्स आहेत म्हटल्यावर हॉटेलला मी काय बोलणार, विदाऊट मनी आहे म्हटल्यावर ती लोक मला पहिला पळवतील इथून, हो. कारण की माझा होलियात एवढा हे झाला होता तिथपर्यंत, बॅग वगैरे एवढी मोठी घेऊन कोणी पण अलाव नाही करणार ऑब्व्हियसली, कारण की तो एरिया थोडासा रिस्ट्रिक्टेड एरिया टाईप बोलता येईल आपल्याला. तर मग त्यांना जाऊन कन्व्हिन्स केलं, यार म्हटलं बघा म्हटलं प्लीज म्हटलं, कारण की मी एवढा दूर प्रवास करून आलो, मला तुंगनाथ बघायची खूप इच्छा आहे म्हटलं, आणि मला मदत करा म्हटलं प्लीज. त्यांनी मला रात्री तिथं झोपायसाठी जागा पण दिली, खायला पण दिलं, आणि सकाळी मग चहा पण दिला त्यांनी मला. वाव. सकाळी जाताना मी त्यांना धन्यवाद बोललो मनापासून. जेव्हा मी तिथून निघालो, आता मूवीजमध्ये आपण बऱ्यापैकी बघितलेत की असे सिनरी व्ह्यूज असतात, मागे एकदम पांढरा डोंगर दिसतोय बर्फाचा, आणि मधात हिरवळ आहे पूर्ण, हो. गाणं चालतोय मस्त, हिरो नाचतोय, हिरोईन नाचते, आणि ते फक्त माझं तर हिरोईन तर कधी लक्षात गेलंच नाही. थोडक्यात ते जे नजारे असायचे त्या नजाऱ्यावर जर लक्ष द्यायचं आपलं, की यार भाई हे किती मस्त आहे. तर आपण हे जेव्हा मी समोरासमोर बघत होतो, मी एक्सप्लेन नाही करू शकत होतो. म्हणजे बोलतात की ज्या ड्रॉइंग्स मी काढायचो शाळेत असताना, म्हणजे थोडक्यात डोंगर काढायचो आणि डोंगराच्या वरती थोडा पांढरा, खाली सगळे चॉकलेटी,
तसं इन्सिडेंट मला तिथं बघायला भेटलं. Wow. म्हणजे थोडक्यात लहानपणीच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या की यार हे सगळं स्वप्नच आहे भाई खरंच. तुंगनाथचा जेव्हा मी ट्रेक चालू केला, सुरुवातीला धुकं होतं. धुक्यानंतर तिथे ऊन निघाली. ऊन निघाल्यानंतर तिथं मग ढगाळ वातावरण झालं. नंतर तिथं गारपीट झाली त्या ट्रेकमध्ये बरं का. एकाच हां, ट्रेकमध्ये. गारपीट झाली, गारा पडल्या. नंतरला थोडा पुढे गेलो, स्नोफॉल भेटलं वाव. मंदिरापर्यंत. मंदिराच्या इथं पोहोचलो ना, स्नोफॉल स्टार्ट झाला. तुंगनाथ मंदिराच्या इथं पोहोचलो तर स्नोफॉल स्टार्ट झाला. म्हणून मी विचार करतोय कसं काय पॉसिबल आहे एकाच ट्रेकमध्ये तुम्हाला एवढं सगळं वेदर बघायला भेटणं. आणि ह्या एक्साइटमेंट पोटी मी कधी बिमार पण नाही पडलो थोडक्यात. माझ्याकडे एवढे सगळे टॅबलेट्स मी कॅरी केले होते. पोट दुखेल तर एक घेईल, सर्दी झालं तर एक घेईल, ताप आला तर एक घेईल, डोकेदुखी झाली तर एक घेईन. पण पूर्ण प्रवास संपेपर्यंत मला एक टॅबलेट घ्यायचं काम एक पडलं पण नाही. नाही लागली. सिरियसली एक पण नाही. तुंगनाथला पोचलो वरती, दर्शन केलं आणि आता तिथून वापस जायचं म्हटलं. नंतर मला तिथंच माहीत पडलं की चंद्रशिला पॉईंट पण आहे साईडलाच. थोडासा ट्रेक करून जावं लागेल वरती, पण चंद्रशिला पॉईंट आहे, तर तुम्ही चंद्रशिला पॉईंट कवर करून घ्या इथपर्यंत आले तर. नंतरला स्टार्टिंगला जेव्हा पॅच स्टार्ट केला चंद्रशिला जायचा, तर थोडीशी भीती वाटली, कारण की एवढी मोठी खाई होती साईडला आणि दगडावर दगड ठेवून बनवलेले रस्ते. मी लिटरली घाबरलो खूप जास्त की आत्ता काय करायचं. हे ट्रेक थोडा डेंजर वाटतोय मला, करायचं की नाही. पण म्हटलं चल जाऊ दे, इथपर्यंत तर आलायच आहे ना, अजून बघून पण. घेऊ सर. गेलो पुढे आणि एक पॅच असा होता की तिथे खूप सारी स्नो जमा झाली होती आणि मी बॅग तर सोबतच आणली होती ऑब्व्हियसली इथे पण. तर बॅग घेऊन तर मी स्नोमधून चालायचं म्हटल्यावर एकदम स्लिपरी होतं, कारण स्नोमध्ये आपल्याला जास्त चालता नाही. ते एका जागी जर जास्त स्नो जमली आणि त्याच्यामुळे जर पाय वगैरे पडलं तर ते घसरतो माणूस तिथे. ते सुद्धा त्रास करत 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 मी चंद्रशिला पॉईंटवर पोहोचलो. आणि मग तिथे गेल्यावर मला कळलं की ह्याच्या एवढं सुंदर काहीच नाही आहे. कारण की जे नजारे मी तिथून बघितले आणि ज्या प्रकाराचं सगळं दिसत होतं सगळीकडे, ते थोडक्यात असं वाटत होतं, आपण लहानपणी माहिती आहे ना, आसमान में आ गया मैं. थोडक्यात ती फिलिंग होती तिथे की मला मी ढगामध्ये आल्यासारखं वाटत होतं. सगळे डोंगर रांग होती ना बर्फाची, ती माझ्या लेवलला होती त्यावेळेला. तर असं भारी वाटत होतं त्यावेळेला, म्हणजे अरे किती मस्त आहे. तुंगनाथचा किस्सा. उतरताना पाऊस लागला, तिथेच मग एका दुकानदाराने मला तिथं स्टे वगैरे दिला, त्यांनीच खायला दिलं रात्री. थंडी, भाई साहब काय थंडी होती तिथे. मी म्हणतो यार काय होईल माझं. आणि एकतर मला काही एवढी आयडियाच नव्हती ना. मी आपलं ट्रेकच्या हिशोबानं पातळ कपडे कॅरी केलेत, एखादी ब्लँकेट घेतली आहे. मला अगोदरपासून असं होतं की आपण इकडे महाराष्ट्रात ट्रेक केलं आहे तर आपण ऑलमोस्ट वेट कमी घेतो. पण तिथे गेल्यानंतर असं झालं की भाई कसं करणार तो आता. पण नंतर तिथच्याच लोकांनी मला मदत केली, म्हणून त्या सगळ्या गोष्टी मी व्यवस्थितपणे करू शकलो. त्यामध्ये नेटवर्क नाही तिथे, मोबाईल चार्जला तिथे इलेक्ट्रिसिटी आहेच नाही त्या जागेमध्ये. इलेक्ट्रिसिटी नाही तर मोबाईल कसा का चार्ज करायचा. लोकांना माहीत कसं पडेल मी इथं आहे म्हणून. मोबाईल कसं चार्ज करायचं म्हटल्यावर मग ते बाईक असते ना, बाईकला चार्जर आलेत आता. तर एक दादा भेटले रस्त्याने, त्यांच्या बाईकमध्ये पोर्ट होतं, तर तिथं मी फोन चार्ज केला. दादा म्हटलं यार प्लीज, म्हटलं थोडा वेळ राहू दे, म्हटलं मला खाली जाऊ दे, म्हटलं इथून जेव्हा मी निघेल तिथपर्यंत मला बॅटरी पुरली पाहिजे. तिथून गेलो खाली आणि गेल्यानंतर असंच फिरत 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 आत्ता वारी होती UP, बनारस वगैरे बघायचं. बनारस नाव कसं भारी, काशी, बनारस, वाराणसी. तिथे गेल्यानंतर माहीत पडलं हे तिघं एकच नाव आहेत. अगोदर मला असं वाटायचं की बनारस वेगळं असेल, काशी वेगळं असेल आणि वाराणसी पण वेगळं असेल. तिथे गेल्यानंतर कळलं की 3 गोष्टी एकच आहेत. UP मध्ये जेव्हा एंटर झालो मी, रस्त्यानेच मला मेरठ लागलं, मेरठवरून मग मथुरा लागला. म्हटलं मथुरा हे तर ऐकलेलं आहे, म्हटलं रामायण बघितलं, लहान रामायण महाभारत बघायचो, त्यामध्ये मथुरा मथुरा शब्द खूप वेळा ऐकले. काय आहे का मथुरा. तिथंच मग वृंदावन लागून आहे म्हणे, इथेच वृंदावन आहे, चला मग बघून येऊ ना, काय प्रॉब्लेम आहे, वृंदावन आहे ना. आणि वृंदावन आपण परत ह्या साईडला कधी येणार ह्याची काय गॅरंटी. वृंदावन जायचं. लिस्टमध्ये नसताना सुद्धा वृंदावन गेलो. जेवढे मंदिर होते, श्री राधास्वामी वल्लभ टेम्पल, नंतर प्रेम मंदिर वगैरे, जेवढे टेम्पल होते सगळे बघून टाकले एका दिवसात. आणि बॅग कुठे ठेवली, एका गुरुद्वारामध्ये. तिथंच पण एक गुरुद्वारा भेटला मला, रात्री जेवण पण भेटला, झोपायची सोय पण झाली तिथेच. तर वृंदावन तशा प्रकारे झालं.
यूपीचाच भाग चालू होता, तर वृंदावनवरून आता म्हटलं मला लखनौ करत वाराणसी जायचं आहे. तर वाराणसी जायचं म्हटल्यावर मधात आग्रा वगैरे लागला मला. आणि म्हटलं आहे ताजमहल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यात म्हटलं, फक्त पुस्तकात बघितले ताजमहल असतो, 7 अजुब्यामधून एक अजुबा आहे, असा काय अजुबा आहे, बघायला पाहिजे का समोरून जाऊन. तर चला म्हटलं जाऊया. गेलो मग ताजमहल पण बघायला. तिथे पण बॅग ठेवायला प्रॉब्लेम आली, पण नंतरला ते जे बॅग काउंटर होतं ना त्यांनीच अलाउ केलं की तुम्ही म्हणे एवढ्या दुरून आलेत बघून जा. आतमध्ये जायचं म्हटलं एंट्री लागते. तिच्याच एका माणसाने मला आतमध्ये पण घेऊन गेलं, ताजमहल पण दाखवला, बघितला ताजमहल. आत्ता खरं तर आत्ता बारी होती वाराणसीची. आणि माझ्या पूर्ण प्रवासामध्ये मला वाराणसी जी एक अशी प्लेस वाटली जिथे मला गेल्यानंतर खूप असं रिग्रेट झालं मला. आता ते रिग्रेट प्लेसबद्दल नव्हतं, तर ते रिग्रेट होतं स्वतःबद्दलच. वाराणसीचे एक वैशिष्ट्य आहे, तुम्ही कधी पण जाणार ना तर तुम्ही ही गोष्ट एकदा तिथे गेल्यावर तुम्हाला नक्कीच अनुभव येईल. गंगा नदीच्या काठावर जेव्हा आपण जातो ना, तिथं वाराणसीमध्ये आपण जेव्हा शिरतो, तर आतमध्ये गेल्यानंतर नदीकाठ जेव्हा जवळजवळ यायला लागतो, तिथं दशाश्वमेध घाटवर मी त्या रूटनं चाललो होतो. मला रिग्रेट यायला लागलं होतं की यार मला त्या क्षणाला सगळंच आठवलं. मी माझ्या लाईफमध्ये जेवढं कोणाकोणाबद्दल वाईट केलं होतं ना, मला त्या क्षणामध्ये तिथून तिथं पोहोचेपर्यंत मला सगळंच आठवलं की यार मी कोणाबद्दल किती वाईट केलं आहे. थोडक्यात सगळंच रिग्रेट बोलतात ना की यार मी ह्याच्याबद्दल वाईट केलं आहे, ह्याच्याबद्दल वाईट केलं आहे, मग सगळं आठवायला लागलं. तिथं गेल्यानंतर मला असं फील व्हायला लागलं की हां खरंच आपण इथपर्यंत आलो आहे आणि एवढा रिग्रेट का फील होतो आहे आपल्याला. पण ते मोमेंट खूप भारी होतं. म्हणजे थोडक्यात तिथे गेल्यानंतर मला कळलं की माणसाचं जे आपण जे माणूस म्हणून जन्माला येतो, खूप साऱ्या अपेक्षा असतात. कोणी म्हणतो मला करोडपती व्हायचं आहे, कोणी म्हणतो मला कार घ्यायची, मला मोबाईल घ्यायचा आहे, घर घ्यायचं आहे. पण शेवटी कळतं की तिथे येऊन सगळं संपत आहे आणि जेव्हा तो जातो आहे त्याच्याकडे काहीच नाही आहे. मला म्हणजे तिथं तुम्ही नॉर्मली कसं असतं, जर एखाद्या व्यक्तीची मृत्यू होते तर थोडंसं निगेटिव्ह वातावरण वाटतो तिथे थोडाफार. पण तुम्ही जेव्हा बनारसला जाणार, वाराणसीला जाणार, तिथे बोलतात ना काशी, ते खरंच आहे. तुम्ही जेव्हा समोर प्रेत असे जळताना बघतात ना, तर तुम्हाला ती वाईब नाही येत आतमधून, उलटं तुम्हाला भारी वाटतं. आणि तुम्ही अक्षरशः तिथं बसून ते बघता सगळं बनारसचं जेवढं जेवढं काही इन्सिडेंट्स आहेत ते तुम्ही बसून तिथं बघता की यार जे एकामागे एक एकामागे एक तिथे जवळपास 24 तास ती मणिकर्णिका घाट मी जे बघितलं तिथे 24 तास प्रेत जळतात. आणि त्या गल्लीमधून मी असं जेव्हा क्रॉस झालो तर माझ्या मनात असं आलं की ह्या गल्लीमधून कितीतरी प्रेत गेले असतील. तिथं मग मला थोड्या वेळानंतर माहीत पडलं की इथं असे पण काही आश्रम आहेत जिथे फक्त लोक मरण्यासाठी येतात. कारण की आपल्या धार्मिक ग्रंथानुसार असं आहे की काशीमध्ये जो व्यक्ती मृत्यू पावतो त्याला मोक्ष भेटतो, बरोबर. तर मोक्षघाट म्हणतो त्याला. तर तिथे पोचल्यानंतर मला माहीत पडलं की इथे असं पण आश्रम आहे जिथे लोक फक्त शेवटचे क्षण जगायला येतात. खूप दुरून दुरून लोक फक्त तिथे जळायला येत आहेत. का तर फक्त मोक्ष. आणि तिथे 24 तास असे डेड बॉडीज. मी तिथे पोचल्यानंतर टेंट वगैरे तर लावलाच होता, पण माझी टेंटमध्ये राहायची इच्छा नव्हती होत. मी असं माझ्या मनातून होतं की राहून राहून मी त्या जागेकडे चाललो होतो, मणिकर्णिका घाटकडे. ते असं ओव्हरवेल्मिंग होतं माझ्यासाठी, पण तरी पण मला का माहिती पण ते मला बघायला आवडत होतं ते सगळं. त्या मोमेंटमध्ये मला सगळं जे एन्व्हायरमेंट तिथं बनलं होतं त्यामुळे मला वाटत होतं की यार हे काय आहे, आपण जे तिचं लाईफची रियालिटी म्हणतो आपण. लाईफ टाईम मी ज्याच्यासाठी लढलो एवढा, मी जवळपास लहानपासून मोठा झालो तिथपर्यंत पैसा पैसा केला आणि शेवटी पैसा मेलो तर सगळा पैसा दुसरे घेऊन गेले, ते पण तुमचा नाही झाला. तिथं जाऊन ती गोष्ट कळली की यार आपण जे एवढं लाईफ टाईम आपण एवढी भांडण करतो त्या प्रत्येक गोष्टीसाठी, आपापसात भावाभावात आपण भांडण करून घेतो त्या गोष्टीसाठी, काय तर पैशासाठी. तर तिथे गेल्यानंतर कळलं की ह्या सगळ्या गोष्टी सगळं मोहमाया आहे. आणि हे मी असं फक्त आज व्हिडिओमध्ये बोलतोय म्हणून नाही बोलत आहे. तुम्ही जेव्हा कधी बनारसला जाणार ना, मणिकर्णिका घाटवर तुम्ही गेले, मणिकर्णिका घाटवर तुम्ही जेव्हा जातात तुम्हाला ह्या गोष्टी ऑटोमॅटिक रिअलाईज होणार. तुम्हाला खोटं वाटेल, तुम्ही जेव्हा पण जा तुम्ही एकदा ही गोष्ट अनुभवा तिथे बनारसमध्ये. त्या जागेची ही एनर्जी आहे की ही खूप मोक्षाची ओढ, खूप जास्त एनर्जी आहे तिथे. केदारनाथची एनर्जी. हां, त्याला एनर्जी नाही म्हणतात, खूप जास्त एनर्जी म्हणता येईल आपण. म्हणजे बनारस खरंच बोलतात ना मोक्षधाम शेवटचं म्हणतो, खूप डेंजर आहे तिथे. म्हणजे एवढं भारी एनर्जी मला तिथे फील झाली होती. मला राऊंड राऊंड मी असं व्हायचं ना की मी खूप इंटरॅक्टिव्ह, मी तिथे कोणाशी पण जाऊन बोलायचं कसं आहे काय आहे. पण तुम्ही विश्वास नाही करणार, 2 दिवस मी फक्त पूर्ण दिवस मी नदीकडे बघत बसलोय.
बघतोय नदीकडे, मला काहीच नाही घेणं देणं, असं झालं होतं तिथे. तिथेच जवळपास तिसऱ्या दिवशी माझ्यासोबत एक इन्सिडेंट घडलं होतं. घाटावर बसलं असताना मला एक पाण्यात एक डेड बॉडी अशी पाण्यात मला तरंगताना दिसली. आय वॉज शॉक, कारण की असं कधीच बघितलं नव्हतं मी. मी तर असं घाबरलो की कोणाचं तरी मर्डर वगैरे झालं, कोणीतरी इथं पाण्यात फेकलंय म्हणून. आता आपल्यासारख्याला तसंच वाटणार ना, कारण की त्याला कापड गिपड बांधून प्रॉपरली फेकले. नंतरला ही गोष्ट जेव्हा मी तिथचे जे पोलीस वगैरे असतात त्यांना मी माहिती दिली या गोष्टीची, तर त्यांनी खूप नॉर्मली घेतलं या गोष्टीला. मी म्हणतोय, भाई कोणाची तरी डेड बॉडी पाण्यात पडली आहे, ही लोक एवढं लाईटली कसे काय घेत आहेत? मग हा प्रश्न होता माझ्या मनात. तिथंच एक बाबा बसलेले होते, त्यांना विचारलं मी, बाबा म्हटलं हे व्हॅलिड आहे का, म्हटलं बरोबर आहे का म्हटलं असं पाण्यात फेकणं? तर त्यांनी मला सांगितलं की काही बॉडी अशा असतात म्हणे ज्या बॉडीला आपण जाळू शकत नाही म्हणे आपल्या ग्रंथांनुसार. तर तसल्या बॉडीजला काय करतात की त्याला कापडमध्ये बांधून त्याला नदीत फेकतात, आणि जे नदीतले मासे वगैरे असतात ते त्याला कोरपून पूर्ण खाऊन घेतात. हे मला तिथे माहीत पडलं. आणि जेव्हा डेड बॉडी वगैरे तेव्हा घाबरलो होतो. नंतरला मग नॉर्मल झालं सगळं माझ्यासाठी. गंगा आरती एक्सपिरियन्स केली. टेंटवर बसून तिथे नदी बघत राहायची रात्रभर, बनारसचा घाट बघत राहायचा. मस्त वाटायचं एकदम निवांत. मी म्हणतो पूर्ण आतापर्यंत जेवढा मी प्रवास केला सगळ्यात मला जे आतमधून असं वाटतं की त्या जागेवर जाऊन परत बसावं, तर ते बनारस आहे खरंच. हां. आणि एवढंच नाही तर तिथे तिचं फूड पण चांगलं आहे. फूड खूप टेस्टी आहे. म्हणजे बोलतात ना, आता मी तर विदाऊट मनी ट्रॅव्हलवर होतो, मी कसं काय ते मी एक तर फूडी आहे खरंच. मला प्यायचा एवढा नाद आहे, कारण की दुसऱ्या नशापाणी काही नाही तर खायचंच नाद आहे मला. खायचं आणि फिरायचं खूप नाद आहे मला. आता सगळं बघतोय पण खाता येईना विदाऊट मनी असल्यामुळे. तर मग तिथचेच काही लोक जे असतात तेच त्यांना माहीत पडलं की विदाऊट मनी ट्रॅव्हल आहे. तर त्यांनी एकदा एका जणाने माझ्यासाठी तिथे काहीतरी खायला आणलं. तर ते जेव्हा मी टेस्ट केलं, प्युअर असं, मी याच्या अगोदर तूप वगैरे कधीच खाल्लं नव्हतं. मला तूपचं इरिटेशन वाटतो लहानपणापासून. तूप म्हणजे नाहीच पाहिजे मला. तिथे गेल्यानंतर कळलं की हे तूप आहे, आणि फर्स्ट टाईम मी तिथे तूप खाल्ला खरंच. म्हणजे ह्या गोष्टी म्हणजे लाईफमध्ये जेवढं म्हणजे अगोदर कसा होतो मी, असे हळूहळू चेंजेस होत गेले माझ्यामध्ये. तिथेच दिवसाला बनारस काशी विश्वनाथ मंदिरामध्ये जाऊन मी प्रसाद वगैरे घ्यायचो. प्रसाद वगैरे घेतल्यानंतर दिवसभर मस्त बनारस फिरायचं, काही टेन्शन नाही, पैशाचं काही लेनदेन नाही, मस्त फिरायचं. आणि तिचे फेरीवाले पण मला बिना पैसे फेरीमध्ये पण फिरवायचे नदीमध्ये इकडे तिकडं. एक नंबर. गंगा आरती अनुभवली. गंगा आरती खूप मस्त, एक खूप भारी मोमेंट. गंगा आरती वगैरे समोरून जेव्हा आपण एक्सपिरियन्स करतो, मूवीज असं जेव्हा आपण व्हिडिओजमध्ये बघतो ना, तर त्यावेळेला थोडा फील होतो त्या गोष्टी, गंगा आरती वगैरे कशी असेल. पण जेव्हा तुम्ही समोरून बघणार खूप भारी वाटतं. बनारसची गंगा आरती जर तुम्ही बनारसला गेले ते कधीच मिस नाही केली पाहिजे. तुझी जर्नी तर खूप अमेझिंग आहेच, प्रवास खूप छान आहे, त्याच्याहून छान आहे तुझं नरेशन. आत्ता गेल्या 2 तासात मी महाराष्ट्रापासून सुरू करून बनारसपर्यंत फिरून आली असं वाटतंय मला. मी जो एक्सपिरियन्स तिकडे घेतला आहे तो तुमच्यासोबत शेअर करतो. तर आणि सोप्या भाषेत शेअर करतो आहे, थोडक्यात आपण गप्पा मारतो इथे. तर ते तुम्हाला अजून फील होईल ती गोष्ट, कारण की मी ते अनुभवून आलो आणि त्या गोष्टी तुम्हाला आता कळत आहेत. आता बनारस इथे खरं तर बनारस सोडायची इच्छा होत नव्हती, कारण की बनारस खरंच खूप भारी होतं. पण आता एक जागी मोहात न थांबता मला पुढे निघायचं होतं, कारण की 12 ज्योतिर्लिंग माझं टार्गेट होतं. तर मग आता बनारसला किती दिवस थांबलास तू? बनारसमध्ये मी 3 दिवस होतो, आणि पूर्ण जर्नीमध्ये मी 1 दिवसापेक्षा जास्त कुठेच नाही थांबलो. पण बनारस अशी जागा होती की तिथे माझं मन खूप रमून गेलं होतं. तिथे म्हणजे तिथून बाहेर जायची इच्छा होत नव्हती पहिली गोष्ट. म्हणजे साहजिक आहे, मगाशी तू जेव्हा घाटाचं वर्णन करत होता तेव्हा मलाही असं वाटत होतं की उद्याची गाडी पकडून जावं, जरा वेळ संध्याकाळी घाटावर बसायला जावं थोडंसं. बरोबर. कारण की तिथचा तो अनुभव आहे, जसं मी तुमच्यासोबत आता शेअर केलं. खरं तर त्या गोष्टी जेव्हा आपण असं मूव्हीज वगैरे मध्ये बघतो, व्हिडिओजमध्ये बघतो, तर त्यामध्ये बघण्यापेक्षा जेव्हा आपण स्वतः तिथं जाऊन ती गोष्ट अनुभवतो, तो एक वेगळा एक्सपिरियन्स असतो. मग आता इथून पुढे जेव्हा मला वळायचं होतं आणि ठरवलं की आता जायचं आहे म्हणून, तर नेक्स्ट डे मॉर्निंगला मी जेव्हा तिथून निघायचं स्टार्ट केलं, मला एक ताई भेटली तिथे. तिने मला लिफ्ट दिली अगोदर. लिफ्ट दिली तेव्हा तर एक थोड्या 10 किलोमीटर अंतरावर तिने मला सोडलं, आणि तिने मला तिथचं पान, जो बनारसी पान म्हणतो आपण, त्याने मला टेस्ट करायला दिलं.
की यार तुम्ही इथे आलेत, बनारसचा पान खूप स्पेशल असतो. बनारस तुम्ही आहे, हा बनारसी पान निघाय. तर बघा ना, खैके पान बनारसवाला तसा विषय. तर तुम्ही हा टेस्ट करून जा एकदा. मग आता इथून पुढे निघायचं. आणि खरं सांगायला गेलं तर जर्नी जे बोलतो ना टफ जर्नी, ती आत्ता चालू झाली होती. कारण की आत्तापर्यंत असं होतं, की मला वातावरण वगैरे थोडंसं थंड वातावरणामध्ये मी होतो. तर त्यामुळे मला त्या गोष्टी फील नाही झाल्या. खरं तर वातावरण मला आत्ता फील व्हायला लागलं होता. कारण की मी कुठेतरी उत्तर सोडून मी आता खाली जायला लागलो होतो, साऊथकडे. तर आत्ता जायचं म्हटल्यावर मग आता जो नेक्स्ट टार्गेट होता माझा, बैद्यनाथ धाम, जो की झारखंडमध्ये आहे. राईट. तर झारखंडमध्ये जेव्हा मी एक लिफ्टवरून दुसरी लिफ्ट करत 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 मी झारखंडच्या जवळपास पोहोचलो. आता तिथे इन्सिडेंट असा झाला की मी लिफ्ट मागितली एका गाडीला आणि मोठी स्कॉर्पिओ गाडी थांबली तिथे. मला तर सगळ्यात अगोदर असं वाटलं की ती माझ्यासाठी नाही थांबली आहे. नंतरला कळलं की ती माझ्यासाठी थांबली आहे. नंतरला जेव्हा मी त्यांच्याशी जाऊन असं चर्चा केली की सर मला पुढपर्यंत सोडता का प्लीज, तुम्ही जिथपर्यंत चालले तिथपर्यंत, मला आज बैद्यनाथ धाम गाठायचं आहे, जिथपर्यंत तुम्ही सोडणार माझ्यासाठी तेवढं ओके आहे. तर ते बोलले हां चालेल, काय हरकत नाही. तर बॅग तुझी मागे ठेवून दे डिक्कीमध्ये. बॅग जेव्हा डिक्कीमध्ये ठेवायला गेलो, अक्षरशः मी तिथे घाबरलो. पूर्ण जर्नीमध्ये फर्स्ट मोमेंट असा होता की जिथे मला खरंच भीती वाटत होती. का का कारण की त्यांच्या डिक्कीमध्ये गन्स ठेवलेले होते. तर फर्स्ट टाइम म्हणजे असं झालं होतं की यार आता काय करू, ते बोलतात ना, एक आतमधून रिॲक्शन होतं. आतापर्यंत तर मी एकदम बिंदास्तपणे कुठं पण असं वावरतोय, फिरतोय मस्त, काय नाही टेन्शन मला. पण तिथे पहिल्यांदा बंदूक बघितल्यावर नंतर यार म्हटलं बा- आपण काही चुकी तर नाही केली या स्कॉर्पिओवाल्याला थांबवून. नंतरला असं झालं, बसलो तर गाडीत, त्यांच्याकडे बघायची हिंमत होत नाही माझी. तरी पण मी हिंमत करून त्यांना असं विचारलं की सर बंदुका वगैरे तुम्ही गाडीत का ठेवल्यात. तर त्यांचं असं रिॲक्शन होतं की आमच्या इकडे जेव्हा आपण बिहार साईड वगैरे झारखंड साईडला जेव्हा जातो आपण, तर त्या साईडला असं आहे की पॉलिटिक्स वगैरे खूप जास्त चालतं असं हो. ते बोलले मला. तर सेफ्टी पर्पजसाठी ती लोक गन वगैरे ठेवतात. पण मला तर थोडी माहिती होतं की त्यांनी सेफ्टीसाठी ठेवली. मी अक्षरशः खूप घाबरलो होतो तिथे. मग आता हळूहळू हळू जेव्हा मी पुढे वळत होतो, बिहारमध्ये गया म्हणून एक प्लेस आहे. हो. गयामध्ये असंच रस्त्याने जात असताना पहिला तर डिफिकल्टी मला ही आली की माझी जी बॅग होती, जो एक साईड असतो तो तुटला माझा, एक बॅगेचा एक साईड Strap तुटला माझा. गेला. हां, स्ट्रॅप तुटला. तर ऑलरेडी मी 20 केजीची बॅग कॅरी करतो म्हटल्यावर सिंगल साईड कॅरी करून ट्रॅव्हल करणं पुढे, ते पण वॉक करणं, कारण की लिफ्ट भेटत नव्हती तिकडे जास्त. तर मग तिथून डिफिकल्टी स्टार्ट झाल्या ॲक्च्युली. म्हणजे स्ट्रॅप तुटला, नंतरला मग आता कसं करायचं. गया वगैरे पोहोचलो तिथे. लोकांना बोलायच्या अगोदर मला खूप विचार येत होते, कारण की जेव्हा मी एखाद्या गावातून क्रॉस होत होतो, गावातून क्रॉस होत असताना लोक माझ्याकडे असे बघायचे जसं मी काही बोलतात ना एकदम काहीतरी वेगळा प्राणी वगैरे आहे काय, तसं माझ्याकडे ती लोक बघायचे. त्यांना बघून मला असं वाटायचं की यार ही लोक मला का असं बघतात, का असं काही आहे का वेगळं, म्हणजे चाललंय सगळं बरोबर, मी तर माणसासारखाच माणूस आहे. पण कुत्रे पण मला बघून भुंकायचे. माणसं तर सोडून त्या कुत्रे पण मला बघून भुंकायचे. त्यांना काय ना वेगळ्या टेरिटरी मधून ॲक्च्युली आलाय. म्हणजे एवढी मोठी बॅग घेऊन मी फिरतोय, सोबत त्याच्यासोबत टेंट आहे, तर त्यांना काहीतरी वेगळं दिसलं म्हणून ऑब्व्हियसली ती लोक कुत्रं वगैरे पण भुंकले. लोकांना पण एक रिॲक्शन खूप वेगळं होतं. झारखंडमध्ये पोचलो, नंतर हळूहळू कळायला लागलं, म्हणजे तिकडे गेल्यानंतर की इकडचं वातावरण कसं, तिकडं पूर्ण ऑलमोस्ट जंगली एरिया आहे पूर्ण. तर तिकडं प्रवास करायला थोडंसं मला असं वाटत होतं की यार ह्या साईडला प्रवास केलेलं बरोबर राहील का. पण म्हटलं यार नाही, इथपर्यंत आलो आहे तर पूर्ण तर करावंच लागेल. आणि झारखंडमध्ये जायला मग बैद्यनाथ धामला मला पोहोचायचं होतं. अगोदरला मधात 2-3 मुलांनी पण ट्रिप दिली, म्हणजे लिफ्ट दिली मला. लिफ्ट दिल्यानंतर त्यांनी तिकडचं वर्णन सांगितलं काय काय असतं. मी त्यांना असं सहजच विचारलं की तुमच्याकडे खायला काय फेमस असतो. तर खायला ती लोकं बोलतात की आमच्या इकडे काहीतरी वेगळंच डिश सांगितली. ते आपल्या इकडं तर नाही बाबा, चांगलं आहे, ॲक्च्युली चांगलं आहे. हा. ती लोकं त्यांचं जेवण वगैरे, आता ऑब्व्हियसली प्रत्येक राज्यात वेगवेगळं जेवणाच्या पद्धती आहेत. तर त्यामुळे तेव्हा फील झालं की यार महाराष्ट्र आपला महाराष्ट्र आहे. तुम्ही महाराष्ट्र सोडून कुठे पण जा, तुम्हाला जो महाराष्ट्रात एक म्हणजे खाद्यपदार्थ वगैरे भेटतो, आपल्याकडे जेवण वगैरे जसं असतं, तो महाराष्ट्र सोडून कुठेच भेटणार नाही तुम्हाला. वरण भात तर वरण भात. वरण भात वरण भात, बाकी काहीच नाही. आता करत करत मी बैद्यनाथ धामचा तुम्हाला किस्सा सांगितला मगाशी, की मी खूप थकलो होतो. मला आता चालायला होत नव्हतं आणि 50-60 किलोमीटर बाकी होतं. तर त्या क्षणामध्ये मी देवाला प्रार्थना केली. मी
माझ्या गळ्यात माळ होती, मी माळाला असा हात लावला देवाला की मी आता मला नाही होणार आहे, मला प्लीज हेल्प कर तू. नेक्स्ट मोमेंटला माझ्यासमोर एक गाडी आली होती, मी मागच्या वेळेस सांगितलं तुम्हाला आत्ताच. तर त्या गाडीने मला ते मंदिराच्या एकदम गेटवर सोडलं तेव्हा वा. पण. हां. तर तिथं दर्शन झाल्यानंतर आता तिथून पुढे निघायचं म्हटल्यावर पण त्या मंदिराबद्दल थोडंसं सांगायचं मला. जे बैद्यनाथ धाम मी व्हिजिट केलं होतं तिथं मला एक वेगळी गोष्ट बघायला मिळाली. म्हणजे नॉर्मली आपलं कसं असतं, महादेवाची जेवढी मंदिरं आहेत, महादेवाच्या मंदिराच्या इथे असं बलिप्रथा वगैरे चालत नाही साईडला, नाही. बरोबर. तर तिथे कसं होतं की महादेवाचं मंदिर होतं आणि साईडला सांगून काली माताचं मंदिर होतं. जस्ट मंदिराला लागून तिथे बली वगैरे दिल्या जात होत्या. मग तिथे बकरा वगैरे कापणं वगैरे अशा गोष्टी चालू होत्या. मग मला थोडंसं ते वियर्ड वाटलं, कारण की हा एक माझा नवीन एक्सपिरियन्स होता. याच्या अगोदर मी जिथे जिथे महादेवाच्या मंदिराचं मी व्हिजिट केलं होतं तिथं असं काहीच नव्हतं. हे फर्स्ट टाईम काहीतरी मला वेगळं तिथे अनुभवायला भेटलं होतं. तिथे ऑलमोस्ट बेंगॉली साईडचे लोक जास्त, बंगाल हो. साईडचे लोक. मग त्यामुळे त्यांचं बलिप्रथांवर विश्वास. तर त्या गोष्टी मला तिथे अनुभवायला भेटल्या. हळूहळू जेव्हा खाली वळायला लागलो तर ओडिसा वगैरे, जेव्हा जवळपास ओडिसा क्रॉस करायला लागलो मी, विजयवाडाचा समुद्र जवळपास फील व्हायला लागला. ए मला कारण तुला की असं विचारायचं आहे, हम्म, मी हम्म, इंटरप्ट करते, पण आता बिहारपर्यंत तरी ठीक आहे की हम्म, बिहारी लोकांना पण हिंदी कळून जाते, बरोबर. है ना? हो. आहेस तू महाराष्ट्रीयन, हिंदी हां. छान बोलतो, आपण मगाशी बोललो. बरोबर. हे सगळे एरिया जे होते, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, यूपी, इवन उत्तराखंड वगैरे, इथं सगळीकडे ना हिंदी कळते लोकांना. बरोबर. पण आता तू ज्या एरियामध्ये एंटर करतोय तिथे हिंदी लँग्वेज तर नाहीच आहे स्टेट लँग्वेज, पण जनरली ओरिया लोक झाले किंवा तेलुगू लोक झाले, त्यांना हिंदी कळते पण कमी. मग तिथे तुला असं लँग्वेजचा बॅरियर नाही आला का, की काय एक्सप्रेस करायचंय मला समोरच्याला कळतंय का? ॲक्च्युली आला होता. म्हणजे ते खूप गंमतदार होतं ॲक्च्युली. मी जर तुम्हाला सांगायला गेलो, मी जेव्हा लिफ्ट मागायचो, आता मी खालच्या साईडला जेव्हा गेलो विजयवाडा वगैरे, समुद्र किनारपट्टी जवळच होती तिथून. तर मला त्यामुळे प्रॉब्लेम हे आला की टेम्परेचर जेव्हा मी तिथे चेक केलं होतं 49 डिग्री होतं. आणि समुद्राच्या काठ्याला असल्यामुळे ते टेम्परेचर अजून जास्त फील होतं आपल्याला ह्युमिड दमट पण. वातावरणामुळे. तर मग तिथे तर असं तिथे मला पूर्ण जर्नीमध्ये तिथे एकदा वाटलं होतं की यार मी ह्या जर्नीला कशाला चालू आहे, कारण की ते ऊन वगैरे एवढं जास्त ऊन वगैरे, मग ते नको वाटत होतं. मग तिथून जेव्हा लिफ्ट वगैरे घेऊन आता पुढे मला प्रवास करायचा आहे म्हटल्यावर आंध्र प्रदेश वगैरे, माझं मल्लिकार्जुन मला जायचं होतं तिथून पुढे. हो. तर लिफ्ट वगैरे मागायचो. लिफ्ट मागितल्यानंतर मी बोलायचा प्रयत्न करायचो, इंग्लिशमध्ये जमेल, हिंदीमध्ये काहीतरी समजेल त्यांना, नाहीतर मग इशाऱ्याची भाषा मग आपली, हो. मग काय करणार, शेवटी मग तेच करावं लागेल. पण असं व्हायचं कुठे कुठे की मी 100 किलोमीटर एका माणसाच्याच गाडीत बसलोय, तो पण गप्पा आहे आणि मी पण गप्पा आहे. मी फक्त मला हां अण्णा, मग एवढंच म्हणतो, अण्णा अण्णा अण्णा, संपला विषय तिथंच. म्हणजे अण्णाच्या वरती काय बोलणार आहे. हां. मग मला पुढे असं एकदम त्यांची लँग्वेज तर आपल्याला येत नाही, म्हणजे इंग्लिशमध्ये बोलायचा प्रयत्न करायचो. इंग्लिश आता नॉर्मली जे ट्रक ड्रायव्हर वगैरे असतात त्यांना नाही त्यांना कळत. ऑलमोस्ट इंग्लिश नाही जमत. हो. तर मग त्यामुळे असं व्हायचं की ते पण गप्प बसलेले आहेत, मी पण गप्प बसलेलो आहे. मग असं करत करत आंध्र प्रदेश गाठला, मल्लिकार्जुन, श्रीशैलम, मल्लिकार्जुन, तिथे दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर आत्ता कसं होतं की रामेश्वरम मला तिथून गाठायचं म्हटल्यावर अजून भरपूर लांब होतं, हो. पण मला काहीच नाही वाटत होतं. म्हणजे अजून मला दुसऱ्या स्टेटमध्ये जायचं आहे, तरी पण मला माझ्या मनात असं होतं की हे तर काहीच नाही आहे. म्हणजे मी एवढा मोठा प्रवास करून आलो होतो, राईट. तर मला इथे आल्यानंतर तो एक कॉन्फिडन्स आला की यार आता हे एवढं करून आता हे काहीच नाही माझ्यासाठी. तर त्यावेळेला मी काय केलं की मी चेक केलं की अजून काय काय जवळजवळ प्लेसेस आहेत माझ्या जर्नीमध्ये मी कव्हर करू शकतो. तर त्याच्यामध्ये एक ईशा ईशा फाउंडेशन, फाउंडेशन. हा. तिथे महादेवाची खूप मोठी मूर्ती आहे. तर ती मूर्ती बघायची मला इच्छा होती आणि सोबतच मला कन्याकुमारी पण बघायचं होतं, की म्हटलं दोन्ही जागा मी खूप भारताच्या सुंदर. वरच्या पॉईंटवरून आलो आहे, राईट. तर मला हे पॉईंट नाही सोडायचं आहे. हा. तर कारण की असं होतं ना की परत कधी येईल मी, तसं आहे. तर मी जिथे जिथे गेलो माझ्या दिमागात एकच असायचं की परत कधी येईल. त्या निमित्तानं मग मी सगळे जेवढे बघायचे प्लेसेस असतात ते सगळेच बघत 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 पुढे गेलो मी. मल्लिकार्जुन झाल्यानंतर जेव्हा खाली मी क्रॉस झालो, चेन्नई वगैरे तामिळनाडू मी पोहोचलो. कोइंबतूर जायचं होतं मला. आता कोइंबतूर जायचं कसं काय, तर मग लिफ्ट कोणीच देत नव्हतं मला त्या साईडला, आणि कोइंबतूर तिथून जवळपास अजून 450 किलोमीटर होतं. 450. अरे तर बापरे. मला ते जायचं म्हटल्यावर गाडी भेटली पाहिजे की नाही घेतली पाहिजे, असं दिमागात चालू होतं की करायचं की नाही, कारण की ऑलरेडी तो खूप मोठा प्रवास करत आला इथपर्यंत, जवळपास 50 दिवसाचं जवळपास झाले होते. तर मग इथून पुढे करायचं की नाही तो, कारण की तू डायरेक्ट ज्योतिर्लिंग करून तू कंप्लीट करू शकतो आणि तिथून वापस निघू शकतो, कारण की आपलं शेवटचं आहे रामेश्वरम.
हो. रामेश्वरम तिथून मला नाही म्हटलं तरी 1-2 दिवसात मी गाठलं असतं. पण म्हटलं ह्या साईडला आलो आहे तर हे कधी आपल्याला परत बघायला भेटणार नाही. तर लिफ्ट मागितली. तिथे पण बघा माझं नशीब किती चांगलं आहे. मला डायरेक्ट कोइंबतूरपर्यंत गाडी भेटली. कोइंबतूरपर्यंत मला डायरेक्ट गाडी भेटली. मस्त. आणि त्यामध्येच त्याच लोकांनी मला जेवण पण ऑफर केलं, की आता कसं असतं ट्रक ड्रायव्हर म्हणजे खूप सारे असे ट्रक ड्रायव्हर असतात जे जेवण प्रिफर करत नाहीत बाहेरचं. त्यांच्याकडे गाडीमध्ये सगळे ठेवलेले असतात भांडे वगैरे, शिजवून खाता. शिजवून खातात स्वतः. तर असं तो एक वेगळा एक्सपिरियन्स मला तिथं अनुभवायला भेटला. कारण की ट्रक ड्रायव्हर जिथे थांबायचे मग थांबत थांबत ती लोक तिथेच दगड वगैरे लावून, जसं आपल्याकडं कसं दगड वगैरे लावून तिथेच जेवण बनवायचं. आणि त्या साईडला असं होतं की हिरवळ होती खूप ठिकाणी. तर त्यामुळे असं एकदम वातावरण भारी असल्यामुळे मग ह्या गोष्टी मूवीजमध्ये बघितल्या होत्या, की ट्रकचा आपण लिफ्ट घेतलंय, हा. फिरतोय आणि मग एकदम निवांत वातावरण आहे, काय नाही. मग फर्स्ट टाइम जेव्हा ह्या गोष्टी समोरासमोर एक्सपिरियन्स केलं होतं, तर त्यावेळेला थोडंसं ते नवल वाटत होतं आणि खूप भारी वाटलं ॲक्च्युलीमध्ये. तर नेक्स्ट डे कोइंबतूर गाठला. कोइंबतूरवरून चालत चालत एक लिफ्ट भेटली. आणि ज्या माणसाने लिफ्ट दिली तो तिथेच ईशा योगा फाउंडेशनला तो काम करायचा तिथे. अच्छा. तर त्याने मला सांगितलं थोडक्यात की असं असं आहे आणि कसं तिथं काय म्हणजे ॲक्टिव्हिटीज वगैरे असतात. म्हणजे थोडक्यात तिथे ध्यानलिंगम वगैरे आहे. हो. तर त्या गोष्टी मला सगळा एक्सपिरियन्स केला, सूर्यकुंड वगैरे. तर जेव्हा मी तिथे पोहोचलो, ह्याच्या अगोदर मला जेव्हा केदारनाथला होतं मला ते एक पॉझिटिव्ह एनर्जी फील झाली होती. तिथे गेल्यानंतर ज्या 2 इन्सिडेंट माझ्यासोबत घडले योगा फाउंडेशनला, तिथे काय झालं होतं की सूर्यकुंड म्हणून एक आहे. हो. म्हणजे पुरुषांसाठी सूर्यकुंड आहे आणि स्त्रियांसाठी चंद्रकुंड आहे. चंद्रकुंड. तर सूर्यकुंडामध्ये जेव्हा मी स्नान करायला गेलो, तर माहीत नाही तिथे काय होतं, पण जेव्हा मी माझा फर्स्ट पाय सूर्यकुंडात असं टाकलं, तर मला असं बोलतात ना, एक शॉक लागल्यासारखं वाटलं मला फील तिथे. आणि ते म्हणजे खूप वेगळं, ह्याच्या अगोदर मी असं कधीच अनुभवलं नव्हतं. तर जेव्हा आतमध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये शिवलिंग असतात पाण्यामध्ये हो. आणि तिथे पोहायचं नव्हतं, बस स्नान वगैरे दर्शन वगैरे करून बाहेर निघायचं असतं. तिथून तो थोडासा एक वेगळा मला तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा असं फील झालं की काहीतरी वेगळं आहे इथे. मग ध्यानलिंगममध्ये जेव्हा गेलो, एक शिवजीचं खूप मोठं शिवलिंग आहे, ठेवलेलं आहे मधात. आणि अवतीभोवती फक्त 10 मिनटं बसायला देतात आपल्याला. आणि तिथे बसून तुम्ही फक्त ध्यान करू शकता 10 मिनटं. पण त्या 10 मिनटामध्ये जेव्हा तुम्ही ध्यान करता ना, तुमचे हात असतात ना, जे आपण असं बसतो, हो. तर हात आपले असे व्हायब्रेट करायला लागतात तिथं ऑटोमॅटिक. आणि हे ऍक्च्युली माझ्यासोबतच घडलं नव्हतं तिथे. तिथे अजून एक व्यक्ती होतं जे म्हणजे असंच नॉर्मल फ्रेंड बनला होता तिथे गेल्यानंतर. त्याने पण मला सेम अनुभव सांगितला तिथे पोहोचल्यानंतर. ऍक्च्युली त्या जागेचा ना वाइब्स किंवा ऑरा जी म्हणतो ना आपण, तीच खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे जनरली आपण मेडिटेशनला बसतो, थोडा वेळ आपण माइंड हलकं करतो वगैरे, बरोबर. पण तिथे मेडिटेशन समहाव इझिली येतं. म्हणजे हम्म, तुम्ही त्या प्लेसवरती लवकर पोचता. बरोबर. कारण की ती जी जागा जिथे बसलेली आहे म्हणजे ईशा योगा फाउंडेशन जे आहे ते जिथं बसलेलं आहे ना, तिथं पूर्ण जंगलाचा एरिया आहे. हो. जेव्हा तुम्ही तिथे जाता तर एंटर केल्यापासून तर असं मोकळा मैदान आहे. गायींसाठी असं चारा ठेवलेला आहे, गायी चरतात वेगवेगळ्या ठिकाणी. पिण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे गायींसाठी. तर असं म्हणजे एक भारी वाटतं की यार काहीतरी इथे खरंच बोलतात की कसं असतं नॉर्मली आपण कुठे पण जातो धार्मिक स्थळांवर, तिथे लुटण्याचं काम जास्त होतं. आज ऑलमोस्ट धार्मिक प्लेसांवर लुटायचंच काम आहे VIP हो. दर्शनाच्या नावावर. आता ही गोष्ट तिथे नाही बघायला भेटली मला. तिथे असं होतं की तुम्हाला जसं बोलतात ना की आपण तिथं आलोय, आल्यानंतर माणसाला एक एनर्जी तिथे फील होती आणि तिथं वाटत होतं की यार खरंच काहीतरी आहे. तिथे मला एक लंडनचा एक मुलगा पण भेटला. तो ॲक्च्युली इंडियन होता पण तो लंडनला शिफ्ट झाला. तो पण बोलला मला की तुझी जर्नी बघून मला पण खूप भारी वाटते की तू ये कधीतरी लंडनला आणि आला तर मला कॉन्टॅक्ट कर ॲटलिस्ट. अरे वा. हां, त्याने मला तिथे असं सांगितलं. तर तिथे अजून वाटलं की यार नाही, आतापर्यंत म्हणजे करत जे जर्नी मी करत आलो होतो, तर मला असं कुठेच एक क्षणासाठी पण मी असं स्वतःला वाटून नाही घेतलं की मी खूप काही मोठं केलं म्हणून. कारण की हे फक्त माझ्या लाईफचा एक पार्ट आहे. कारण की जर्नी माझी इथे संपणार नाही. इथून पुढे मी अशा कितीतरी जर्नीज करणार आहे पुढे. तर असं आहे, अजून पुढे भरपूर काही होत आहेत. आणि आता पुढचा जो स्टॉप येणार तो रामेश्वरम येणार आहे. बरोबर. रामेश्वरम मध्ये कन्याकुमारी पण गेलं ना? कन्याकुमारी पण गेलो हो. होतो. कन्याकुमारीचं ना ऍक्च्युली असं म्हणतात की तुमच्या नशिबात असेल तरच तुम्ही कन्याकुमारीला जाता.
बरेच लोक असं सांगतात की आम्ही कन्याकुमारीचा प्लॅन केला, निघालो, मध्ये काहीतरी झालं, परत आलो. साऊथमध्ये जेव्हा मी एंटर झालो होतो तर कन्याकुमारीचं एक पहिलं प्लेस होतं जिथे मला चपाती खायला भेटली होती. सगळीकडे भातच होतं तिथे. भात. Yes. भात आणि सांबार, भात आणि सांबार. ते शब्द ऐकून पण असं डोक्याला असं वाटतं की नाही यार, एकदा आपल्याला चपाती खायची आवड. हो. चपातीशिवाय आपलं पोट भरत नाही. तर तिथे एका पेट्रोल पंपला मी विनंती केली की मला इथे टेंट लावू द्या म्हणून. तर त्यांनी अलाउ केलं मला टेंट लावायसाठी. तर अलाउ केल्यानंतर जेव्हा मी रात्री तिथे थांबलो होतो, त्यांनीच मला विचारलं की जेवण वगैरे केलं आहे का तुम्ही? तर मी म्हटलं नाही. तर त्यांनी मग माझ्यासाठी जेवण ऑर्डर केलं आणि त्यांना माहिती कसं काय कळलं की मला चपाती खायची आहे. मला चपाती खायला भेटली तिथे कन्याकुमारीमध्ये. तर ते एक भारी वाटलं कारण की पूर्ण साऊथमध्ये जवळपास मी ट्रॅव्हल करत होतो एक 15-20 दिवसापासून. पण मला चपातीच कुठे भेटत नव्हती आणि आपल्याला इकडे तरी चपाती कुठे कुठे भेटायची. तिथे गेल्यानंतर चपातीच नाही म्हटल्यावर कन्याकुमारीमध्ये जेव्हा चपाती भेटली होती थोडंसं भारी वाटलं होतं यार. नाही आहे वाई. ते कसं असतं ना, इथे आपण रेस्टॉरंट्सला जातो इडली किंवा डोसा खायला बरोबर. किंवा साऊथ इंडियन डिशेस खायला, आणि घरी रेग्युलर चपाती असते. पण बरोबर. जेव्हा रेग्युलर गोष्ट मिळते तेव्हा आपण क्रेव रेग्युलर गोष्टीसाठीच करतो. तेच आहे ना म्हणजे थोडक्यात कसं ज्या गोष्टीची कमतरता असते ना आपल्याला आपण त्याच गोष्टीची किंमत जास्त करतो मग त्या हां. शहरामध्ये. आता इकडे काय आता महाराष्ट्रात आहे चपाती वगैरे खायची म्हटल्यावर मग नको वाटतं. बाहेर जाऊन आपण ते साऊथ इंडियन फूड खाऊन येतो. खाऊन येतो. पण घरचं नाही नको वाटतं. पण आता तिथे गेल्यानंतर जेव्हा मला आपलं महाराष्ट्राचं फूड भेटलं तर थोडं भारी वाटलं. रामेश्वरमला जे सँड बघितली का? 5 रंगाची वाळू असते त्या बीचवरती. नाही हे ॲक्च्युली हे नाही बघितलं पण मी धनुषकोडी जे बोलतात ना आपण हां. रामायणमध्ये जे वर्णन आहे आपलं की धनुषकोडी जे श्रीलंकेपर्यंत जे ब्रिज बनवलं होतं हो. त्यावेळेमध्ये. हो, हो. तर ती जागा बघून आलो मी. अगोदर जेव्हा मी रामेश्वरमला पोहोचलो, रामेश्वरमला पोहोचल्यानंतर पंबन ब्रिज वगैरे ते माझ्यासाठी नवीन होतं आणि असं फर्स्ट टाईम असं बघत होतो की असं काहीतरी ब्रिज बनलं जे एकदम समुद्रातून बनलेलं आहे रेल्वेसाठी. तर ते थोडं नवीन वाटत होतं. तिथून रामेश्वरम जेव्हा गाठलं मी, रामेश्वरमला पोहोचल्यानंतर मंदिरासाठी जी लाईन लागली होती, आतमध्ये मंदिर खरंच खूप भव्य आहे. खूप भव्य मंदिर आहे आतमध्ये आणि तिथे मान्यता अशी आहे की तुम्ही तिथे किती 10 का 11 विहिरी आहेत. सगळ्या विहिरीच्या पाण्याचं जर तुम्ही स्नान केलं तर तुमचे जे पाप वगैरे असतात ते सगळे हे होतात. हो, हो. हो. तर ते तिथे एक मला बघायला मिळालं. रामेश्वरम दर्शन झाल्यानंतर असं होतं की आता इथून पुढे काय करायचं? कारण की इथं आपली जर्नी संपली आहे. दर्शन झाल्यानंतर जेव्हा मी वापस येऊन बसलो ना एक ठिकाणी मंदिरातच, तर त्यावेळेला जो सॅटिस्फॅक्शन होतं ना माझ्या जीवनात मला कधी सॅटिस्फॅक्शन भेटलं नव्हतं. कारण की हा तोच दिवस होता ज्या दिवशी माझी 12 ज्योतिर्लिंग यात्रा कंप्लीट झाली होती. आणि असं डोळ्यात पाणी पण होतं आणि असं भारी वाटत होतं खूप. कारण की जे मी डिसाईड केलं होतं आणि कुठेतरी असं वाटत होतं की हे मी कधीच नाही करू शकणार. फायनली ते कंप्लीट झालं होतं तिथे. तो मग खूप इमोशनल मोमेंट असेल की ॲक्च्युली मी रडलो पण. मला एक दादा होते ते बोलले पण की तू का रडतोय? पण म्हटलं नाही म्हटलं हे बोलतात ना खुशीचे अश्रू आहेत. तर खुशीचे अश्रू असल्यामुळे म्हटलं ते त्या शब्दाने त्या क्षणाला काहीच कळत नव्हतं की नाही यार मी केलंय फायनली मी केलं. माझ्या मनातून एकच होतं की यार तूने कर दिखाया. तूने जो डिसाईड किया था तूने वो करके दिखाया. जर्नी कंप्लीट झाली म्हटलं आता काय एक गोष्ट अजून राहिली होती. धनुषकोडी बघायचं होतं मला आणि धनुषकोडी बघायला मी जवळपास 3-3:30 वाजता निघालो आणि धनुषकोडी जो पॉईंट आहे ना तिथे मी 5 वाजता जाऊन पोहोचलो. आणि मला ह्या गोष्टीचं अवगत नव्हतं की धनुषकोडी जो आहे तो 6-6:30 वाजेच्या नंतर टुरिस्टसाठी अलाउड नाही बंद आहे करतात या. ॲक्च्युली. राईट. तर तिथून निघताना मला वेळ झाला आणि मला कोणी स्लिप नव्हती दिली. तर मग तो जो पॉईंट आहे पॉईंट जवळपास 3-3.5-4 किलोमीटरचा पॉईंट आहे तो. तर मग तिथून वापस चालत इकडे या साईडला यायचं म्हटल्यावर मला एक भीती होती की इथल्या जर पोलिसांना जर ह्या गोष्टी माहिती पडल्या तर मग त्या मोमेंटला काय होईल? कारण की मी एवढी मोठी बॅग पण घेऊन फिरतोय आणि तिथे टुरिस्ट अलाउड नाही आहेत. तर मग टुरिस्ट अलाउड नसल्यामुळे आता काय करायचं म्हटलं. तर रात्र झाली होती आणि एकटाच होतो मी तिथे. मग जात जवळपास मी तिथे धनुषकोडीमध्ये जाऊन पोहोचलो आणि सगळीकडे असं एकदम सुन्नाट. कोणीच असं दिसत नाही आहे. घरं वगैरे भरपूर होती. ते बोलतात ना कोस्टल साईडला लोकं हो. राहतात. धनुषकोडीमध्ये लोकं राहतात. मग आता मला खूप भूक लागली होती कारण की अगोदरचा दिवस आणि तो दिवस मी पूर्ण प्रवास केला होता आणि कुठे मला खायला भेटलं नव्हतं काहीच. तर मग आता तिथे धनुषकोडीमध्ये मी एकाचा दरवाजा खटखटला की मला काहीतरी खायला द्या म्हणून.
ते हॉटेल टाईपच होतं. म्हटलं काहीतरी उरलेलं असेल ते देऊन द्या म्हटलं मला खायला. कारण की मला तीच एक रात्र मला काढायची होती, कारण की त्या रात्री माझा प्रवास पूर्ण संपणार संपलं होतं. होतं. पुढच्या दिवशी मला जसं वाटेल तसं मला करायचं होतं. मग त्यांनी मला भात दिला खायला आणि हे दिली सांबार दिला खायला. आणि ते मला आम्हाला पैसे काही नको म्हणे. आणि सगळे जे कोस्टल साईडचे लोक असतात ते सगळे तिथे जमले होते. जमल्यानंतर असं वाटत होतं की ते सगळे बोलत होते आणि हसत पण होते. त्यामुळे अजून भारी वाटत होतं की यार मला तर ह्यांची भाषा नाही का, त्यांची भाषा मला कळत नव्हती आणि माझी भाषा त्यांना कळत त्यांना नव्हती. फक्त एवढंच त्यांना कळलं की अन्नम 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 बोलून मी मग त्यांनी मला जेवायला दिलं. मग तिथून झाल्यानंतर आता फायनली माझी जर्नी तिथे कंप्लीट झाली होती. मदुराईला जिथून निघालो मी, मदुराईला स्टेशनला पोहोचल्यानंतर जवळपास 48 तास मी कंटिन्यू झोपलो आहे. तिथे मी ॲक्च्युली रेल्वे स्टेशन असतं ना आपलं, हो. तिथे मी डॉर्मेटरी बुक केली, कारण की तिथे मागच्या दिवशी माझी जर्नी सगळी कंप्लीट झाली होती. मग आता इथून पुढे मी खर्च पैसे करू spend शकत करा. होतो. हो. तर तिथपर्यंत असं वाटत होतं की यार सगळं परफेक्ट आहे. पण त्याच्यानंतरला मी जेव्हा मदुराई जंक्शनला पोहोचलो, तर 3 दिवसानंतर माझी ट्रेन होती तिथून. तर 2 दिवस 48 तास मी कंटिन्यू झोपलो आहे. तिथे माझी जर्नी कंप्लीट झाली ॲक्च्युली. ती अशी पीसफुल झोप पण लागली असेल की जे ठरवलं होतं ते होऊन गेलं. पीसफुल म्हणण्यापेक्षा ते एकदम स्वर्गाचा अनुभव होता, कारण की एवढे दिवस मी कुठे पण झोपत होतो. पण मला अजून एका गोष्टीचं कौतुक काय वाटतं ना, की जरी विदाऊट पैसे ट्रॅव्हल करणार होतास पण तू इल्लीगल रूट नाही घेतला एक पण. हां, इल्लीगल म्हणजे तिकीट नसताना एखाद्या ट्रेनमध्ये चढून जायचं, लवकर बरोबर. डेस्टिनेशनला पोहोचून जाऊ, बाथरूम पण मिळेल, जागा पण मिळेल. नाही आता कसं होतं ना, की हे जे मी व्हिडिओज वगैरे टाकत होतो वगैरे वगैरे, आणि खूप लोकांना माहीत होतं मी हे प्रवास करतोय, तर त्या लोकांना मला चुकीची प्रेरणा द्यायची नव्हती. थोडक्यात जर काही असं असतात कोणी कोणी ज्यांना प्रवास करायचं एक असतं, पण मला त्यांना असं नाही दाखवायचं होतं की तुम्ही इनलिगली ट्रॅव्हल करा. तुमच्यामध्ये आहेत ते गट्स, तर तुम्ही असं पण ट्रॅव्हल करू शकता, हे मला दाखवायचं होतं. त्यामुळे मी इनलिगल आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट कुठेच नाही वापरलं. करेक्ट. आणि ते ॲक्च्युली चांगलं पण होतं. आता मला एक क्वेश्चन असा विचारायचा, म्हणजे प्रश्न माझा असा आहे की आता तुला बघून बरेच लोक इन्स्पायर होतील, स्पेशली एक यंग जनरेशन जी आहे, म्हणजे कॉलेजमधून बाहेर आलेले किंवा नवीन जॉब लागलेले, त्यांना एक इन्स्पिरेशन मिळेल ट्रॅव्हल करण्याचं. बरोबर. तू त्यांना काय मेसेज देशील, म्हणजे तुझ्या एक्सपिरियन्समधनं जे काही तुला नॉलेज मिळालं त्याच्या बेसिसवर काय तुझा. खरं तर सगळ्यात अगोदर महत्त्वाचं आहे तुम्ही समजून घ्या तुमची सिच्युएशन काय आहे. तुमच्या फॅमिलीला जर तुमची नीड असेल आणि तुम्ही त्या सिच्युएशनमध्ये असं डिसिजन घेणार, तर मग ते कम्प्लिटली चुकीचं आहे. मला ज्यावेळेला मला वाटत होतं की माझी फॅमिली, आता मी जर गेलो तर फॅमिली ओके राहील, त्यावेळेला मी हा डिसिजन घेतला. आणि जर कोणी असं ट्रॅव्हलर असेल तर त्यांनी फक्त एकच दिमागात ठेवायचं की प्लॅनिंग खेळत नाही बसायचं आहे. बॅग भरायची, निघायचं, जो होगा देखा जाएगा. असं जर तुम्ही प्रवास करायला जेव्हा निघतो ना माणूस, तर अनएक्सपेक्टेड गोष्ट नेहमी सुंदर असतात. मग हे त्यांना अनुभवायला मिळेल. ब्युटिफुल ब्युटिफुल. आता व्हॉट्स नेक्स्ट, व्हॉट इज नेक्स्ट फॉर सूरज? नेक्स्ट असं खरं तर माझं व्यक्तिगत स्वप्न आहे की भारत, आता जर ऑलरेडी इंडिया झालं माझं, थोडक्यात वरती झालं पण इंडिया झालं माझा. मला भारत देश सोडून मला 50 वेगवेगळ्या कंट्रीज व्हिजिट करायचे आहेत. आणि जेव्हा हे संपेल त्यानंतर मग मी डीप एक्सप्लोरेशन चालू करेल इंडियाचं, म्हणजे रुरल विलेज पण जाईन मी. तर थोडक्यात माझं वय कमी पडून जाईन ह्या प्रवासासाठी. आणि आम्ही तेव्हा पण एक्साइटेड असणार आहे जो पुढचा प्रवास होईल त्याच्याबद्दल ऐकण्यासाठी. नक्कीच नक्कीच नक्की. तर पॉडकास्टवर येऊन कसं वाटलं? खरं तर थँक्यू सो मच डिजिटल गप्पा, कारण की तुमच्यामुळे ते दिवस मी परत जगू शकलो. आणि थोडक्यात पॉडकास्टच्या निमित्तानं का होईना, हे माझ्या ज्या मेमरीज आहेत हे लाँग टर्मसाठी सेव्ह राहतील कुठेतरी. उद्याला जर मला कुठे असं वाटलं की यार मला माझी मेमरीज परत बघायचे आहेत, तर मी तुमचा पॉडकास्ट बघेल तर मला अजून भारी वाटेल. कारण की कसं असतं, वेळेअभावी माणूस काही गोष्टी विसरत जातो, पण पॉडकास्टमध्ये जेव्हा मी बघेल तर अजून भारी वाटेल मला त्या गोष्टी परत. आम्हाला पण खूप खूप मजा आली. पॉडकास्ट तर चालत राहतात, प्रश्न उत्तरं होतात, पण आजचा पॉडकास्ट असा होता की मला प्रश्न विचारायची इच्छा होत नव्हती, की सूरजचं नरेशनच इतकं सुंदर होतं. आणि मी अजून एक सांगेन की आमची अख्खी टीम इथे बसलेली, कॅमेरावरचे, लाईटवरचे, जे डिरेक्ट करतायत, जे सगळ्यावर लक्ष ठेवतात, सगळे मंत्रमुग्ध होऊन सूरजला ऐकतायत.
सूरज, थँक्यू सो मच इथे आल्याबद्दल. आम्हाला एंटरटेन केलं आणि लाखो नवीन जे तरुण लोक आहेत जे ट्रॅव्हल प्लॅन करतात त्यांना सुपर इन्स्पायर केलं आहेस. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला, सूरजचा प्रवास कसा वाटला? अजून जर तुम्हाला सूरजचे व्हिडिओ पाहिजे आहेत किंवा त्याच्या प्रवासांबद्दल जाणून घ्यायचं आहे, इंस्टाग्रामवर नोमॅडिक बंजारा ह्या चॅनलला फॉलो करा. आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतोच आहे खाली त्याचं चॅनल. आणि ह्या एपिसोडबद्दल काही प्रश्न असतील कॉमेंट्समध्ये नक्की कळवा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा डिजिटल गप्पाला. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये.